महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1999 1999. ठीक आहे. हा जो कायदा आहे ॲक्च्युली आपण जर सिलेबस बघितला तर सिलेबसमध्ये आपल्याला हा जो कायदा आहे हा कायदा 4 गुणांसाठी आहे असं नमूद केलेलं आहे. ओके ना. कोणतेही 2 प्रश्न 4 गुणांसाठी विचारले जातील असं आपल्याला दिलेलं आहे. ओके. परंतु आपण जर परीक्षा आतापर्यंत ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांचं जर विश्लेषण केलं तर ते विश्लेषण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की सिंगल प्रश्न विचारलेला आहे. परंतु सिलेबसनुसार आपल्याला असं ग्राह्य धरून चालायचं आहे की हा 4 मार्कांचा कायदा आहे आणि या 4 मार्कांच्या कायद्यावर आपल्याला कोणतेही 2 प्रश्न विचारले जातील. ओके. याच्यामध्ये मोजके फक्त 3च कलम दिलेत अभ्यासायला. ओके ना. फक्त 3 कलम आहेत, तेवढे 3 कलम आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि ते 3 कलम आणि त्याच्या व्यतिरिक्त जी प्रस्तावना असते कायद्याची ना, ती प्रस्तावना जी आपल्याला मी सुरुवातीला बोललो ती प्रस्तावना अभ्यासणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक किरकोळ कायद्याच्या प्रस्तावनेवर कंपल्सरी प्रश्न विचारलेले आहेत. ती प्रस्तावना वाचून त्याच्या मागचा जो गाभा आहे, त्याच्या मागचा जो सार आहे, तो सार ज्याला लक्षात येईल किंवा जो लक्षात घेईल त्यालाच फक्त ते प्रश्न क्रॅक करता येतात. ठीक आहे. साहजिक आहे की जर समजा या कायद्यावर कोणत्याही प्रकारचे 2 प्रश्न विचारले संबंधित कलमांशी जर का ते रिलेटेड असतील तर कोणीही त्याचं उत्तर क्रॅक करू शकते. परंतु जर का ते प्रस्तावनेशी आहे किंवा त्या कायद्याशी रिलेटेड आहे तर त्याचं उत्तर क्रॅक करणं खूप कठीण जातं ना. तर त्या गोष्टी जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे. ॲट्रॉसिटीमध्ये विचारलं होतं की अनुसूचित जातीची व्याख्या राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केली. आता हा जो भाग आहे ना हा आपल्याला आधी नव्हता, म्हणजे कोणत्याच लेखकाने त्या पुस्तकात तो भाग दिलेला नव्हता. परंतु जेव्हा आयोगाने हा प्रश्न विचारला त्यानंतर सर्व लेखक त्या पुस्तकांमध्ये तो घटक नमूद करायला लागले. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो पुन्हा अस्पृश्यता निवारण किंवा अस्पृश्यता पाडण्यास बंदी आहे असं भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद कितव्यामध्ये नमूद केलं आहे, कलम अनुच्छेद 17 मध्ये. या ज्या सर्व गोष्टीत ना याला म्हणतात आपण प्रस्तावनेशी रिलेटेड, प्रस्तावनेशी संबंधित प्रश्न. आपण या कायद्याचा जेव्हा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येईल की याच्या प्रस्तावनेशी रिलेटेड कसे प्रश्न विचारलेत. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्ष आजच्या आपल्या या कायद्याला सुरुवात करूया. या कायद्याला विविध नावांनी पुकारलं जातं. ठीक आहे ना. याचा एक शॉर्टकट देखील आयोगाने प्रश्नपत्रिका तयार करताना काढलेला आहे. त्याला म्हटलं जातं MPID. ओके. MPID महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट ना, त्याला MPID म्हटलेलं आहे. MPDA वेगळा आणि MPID वेगळा. ओके ना. हा MPID 1999चा कायदा आहे. तर तसं तुम्ही प्रश्न वाचताना केअरफुली बघत चला. ठीक आहे. तो हा जो कायदा आहे मित्रांनो याचं जे नाव आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या, तर या एका शब्दावरनं एक गोष्ट आपल्याला प्रथमदर्शनी लक्षात आली असेल की MPID बरोबर. ठीक आहे. प्रथमदर्शनी एक गोष्ट लक्षात आली असेल की हा जो कायदा आहे हा कायदा महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित कायदा आहे. ओके. आपण बघितलं ना, आपण मागच्या लेक्चरला तुम्ही कदाचित ज्यांनी मागचं लेक्चर अटेंड केलं त्यांना ती गोष्ट लक्षात आली असेल की काही जे कायदे आहेत ते केंद्र शासन तयार करतं, ते संपूर्ण देशासाठी असतात. आणि काही जे कायदे आहेत जेव्हा एखाद्या विशिष्ट राज्यात कोणत्याही प्रकारची नवीन अडचण, नवीन प्रसंग किंवा नवीन एखादी घटना घडते किंवा एखाद्या विशिष्ट घटकावर एखादा विशिष्ट कायदा करणं गरजेचं आहे असं जेव्हा संबंधित राज्य सरकारला वाटतं तेव्हा ते संबंधित राज्य सरकार त्यांच्या राज्यापुरता मर्यादित असा कोणताही कायदा निर्माण करू शकतं, असं त्यांना अधिकार दिलेला आहे राज्यघटनेने. ओके. तर त्या हिशोबाने हा जो कायदा आहे ज्याला म्हटलंय की महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 हा जो कायदा आहे हा कायदा तयार करण्यात आला आहे. आता हा जो कायदा आहे हा कायदा का तयार करण्यात आला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा आपला पूर्ण ॲक्ट अभ्यासल्यानंतर जेव्हा आपण प्रश्न सराव घेणार तेव्हा त्या प्रश्न सरावांमध्ये आपल्याला बघायला भेटेल की आयोगाने गेल्याच वर्षी या कायद्याचा उद्देश विचारलेला आहे. ओके. उद्देश, या कायद्याचा उद्देश काय होतंय मित्रांनो, हा कायदा 1999चा. तर आपण असं समजून चला की 1990 ते 2000 हे जे एक दशक होतं ना, ज्याला डिकेड म्हणूया इंग्रजीत, या दशकात महाराष्ट्र राज्यात बऱ्याचशा प्रदेशांमध्ये, बऱ्याचशा भागांमध्ये अशा प्रकारची एक संकल्पना सगळ्या शासनासमोर एक निर्माण झाली की कोणतीही व्यक्ती, आता व्यक्ती म्हणजे
आपल्या IPCच्या 11 प्रमाणे ग्राह्य धरा. ठीक आहे. व्यक्ती म्हणजे काय माहिती आहे का? व्यक्ती म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती की कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा एखादी संघटना, अशा कोणत्याही प्रकारची व्यक्ती, संस्था किंवा संघटना येते आहे, राज्यात आल्यानंतर लोकांना कुठल्या तरी ऑफर्स द्यायच्या, लोकांकडनं कुठल्या तरी पैशांचं कलेक्शन करायचं आणि लोकांना सरळ सरळ गंडा लावायचा, लोकांचे पैसे घेऊन फरार व्हायचं, किंवा मग संस्था त्यांची जी ती संस्था असते, ज्याला आपण वित्तीय संस्था म्हणूया या कायद्यापुरतं, ती वित्तीय संस्था बुडाली ज्याला म्हणतो ना आपण, असले प्रकार त्या काळात जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला लागलेत. या सगळ्या गोष्टी इतक्या प्रमाणात झाल्यात की याच्यातून बऱ्याच प्रकारची अराजकता त्या काळी मुंबई शहरात माजली. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा पोलिसांसमोर गेल्या तेव्हा पोलिसांना हा प्रश्न पडला की हा जो प्रकार आहे, हा प्रकार नेमका आपण IPCच्या 420 खाली फसवणूक 415 तर 420 खाली घ्यावा की अजून काहीतरी घ्यावा. सॉरी. एखादा जो प्रसंग आहे, एखादा प्रसंग घडला असेल तर त्याला एखाद्या स्पेसिफिक आपण सेक्शन खाली IPCच्या घेऊ शकतो, परंतु असे बरेच असे प्रसंग घडायला लागले. बघा, आपण कोणत्या कंपनीबद्दल म्हणजे आपण आक्षेपार्ह वक्तव्य करत नाहीत, परंतु आपल्या जर माहितीत असेल तर संचयनी नावाची एक कंपनी होती, खूप मोठी कंपनी होती, संपूर्ण भारतात तिने पाय रोवले होते. बघा, त्या कंपनीमध्ये पार अरबपती माणसापासून तर धुणे भांडे करणाऱ्या बाईपर्यंत प्रत्येक व्यक्तीने पैसे इन्व्हेस्ट करून टाकले होते आणि ती कंपनी पार 20 ते 25 वर्ष झाल्यानंतर बुडाली. ओके. तसंच मग अशी एक फंड आला होता मैत्रेय नावाचा ना, आणि असे बरेच फंडे असतात. लोक येतात आणि मध्यमवर्गीय आणि गरीब लोक जे आहेत यांना अशा प्रकारची लालच जर का दिली की तुम्ही थोडेसे पैसे जमा करा, तुम्हाला आम्ही काहीतरी त्याच्यावर लाभ, व्याज किंवा बेनिफिट, जे शब्द आपल्याला या कायद्यात वापरलेले आहेत, अशा प्रकारच्या काही वस्तू, अशा प्रकारचे काही तुम्हाला ऑफर्स, म्हणजे फायदा जो आहे त्याच्या मागचा तो देण्यात येईल. या हिशोबाने जेव्हा एखाद्या व्यक्तीला लाच देऊन त्याच्याकडनं लाच नका म्हणू, लालच म्हणा, लालच देऊन त्याच्याकडनं डिपॉझिट्स घेतल्या जातात, कुठल्याही प्रकारचे निधी स्वीकारला जातो, पैसा स्वीकारला जातो, वस्तू स्वीकारल्या जातात. ठीक आहे ना. या सगळ्या वस्तू, पैसा स्वीकारल्यानंतर त्या कंपनीने काही लोकांना परतफेड केली आणि जेव्हा त्यांचं टार्गेट पूर्ण होतं किंवा त्यांचा कुठलाही अंतर्गत कलह झाला असेल एक्सेट्रा, तो विषय काय माहीत नाही, परंतु ती कंपनी लोकांचे पैसे, स्क्रीन दिसत नाही, ओके, लोकांचे पैसे परत न करता ती कंपनी फरार होऊन जाते. ठीक आहे. मग अशा वेळी त्या काळी म्हणजे 1990 पासून तर 2000 पर्यंत असे बरेच प्रकरणं समोर आले आणि तेव्हा राज्य शासनाला अशा प्रकारचा कायदा निर्माण करण्याची गरज भासली आणि राज्य शासनाने हा कायदा निर्माण केला. ठीक आहे. आपल्याला कदाचित बरंचसं बोर होत असेल की हे काय चाललंय, परंतु या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खूप. मी आधीच सांगितलेलं आहे की किरकोळ कायद्याचा अभ्यास करत असताना तुम्ही फक्त त्याला परीक्षेपुरता जर का अभ्यासणार तर तो तुम्हाला बोर वाटेल, तुम्हाला जड जाईल अभ्यास करताना. तुम्ही कोणत्याही किरकोळ कायद्याचा अभ्यास करताना सर्वप्रथम स्वतःला हा प्रश्न विचारायचा की या कायद्याची निर्मिती करायची गरज शासनाला का भासली असावी. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न स्वतःला विचारणार तेव्हा तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला प्रत्येक घटक अभ्यासताना थोडंसं मजा येईल. ठीक आहे. ओके. आणि तुम्ही जर फक्त घोकमपट्टी करायची, हे पाठांतर करायचं या हिशोबाने करणार तर नाही जमायचं. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कायद्याचा उद्देश जर बघायचं म्हटलं तर उद्देश बघा, पहिला उद्देश म्हटलेला आहे वित्तीय आस्थापनांच्या ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे. या कायद्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय हो? पहिला उद्देश काय म्हटलं आपण की वित्तीय आस्थापनांमधील ज्या ठेवीदारांच्या ठेवी ठेवलेल्या आहे त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे. ओके ना. पहिला महत्त्वाचा उद्देश जो आयोगाने विचारलेला आहे आणि हा एकमेवच उद्देश आहे असं समजून चला. दुसरा उद्देश काय आहे बघा, वित्तीय आस्थापनांच्या तत्वशून्य कारवायांना आळा घालणे. ज्या वित्तीय संस्था आहेत, आता वित्तीय संस्था कोणाला म्हणावं आपण त्या व्याख्याचा अभ्यास करताना किंवा व्याख्या बघताना बघूया, परंतु या कायद्याचा उद्देश जेव्हा आपण अभ्यासतोय त्या उद्देश अभ्यासताना या दोन प्रकारचे जे उद्देश आहेत हे उद्देश आपण आवर्जून लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ऑनलाईनवाले लक्षात घ्या तुम्ही, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय? दोघी गोष्टी लक्षात घ्या की वित्तीय आस्थापनांच्या ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे आणि दुसरी गोष्ट आहे वित्तीय आस्थापनांच्या कारवायांना, तत्वशून्य कारवायांना आळा घालणे. म्हणजे काय? या ज्या वित्तीय संस्थांच्या तत्वशून्य कारवाया म्हणजे काय,
की या वित्तीय संस्था येतात, संस्था मांडणी करतात, लोकांचे डिपॉझिट्स घेतात आणि कुठल्याही प्रकारचा रिफंड न करता किंवा ठरल्याप्रमाणे रिफंड न करता फरार होतात. यांच्या तत्वशून्य कारवाई आहेत का, यांना आळा घालणे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आपण आता याची प्रस्तावना जर का बघितली, आपण या ठिकाणी प्रस्तावना जी आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघणार, अवांतर काही बघणार नाही. पहिली गोष्ट, प्रस्तावनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या कायद्याचे फक्त कलम 2, 3 आणि 4 आहे आपल्याला अभ्यासायला. ओके, कायदा तसा भरपूर मोठा आहे, आपल्याला फक्त 3 कलम अभ्यासायचे. 3 कलम आणि प्रस्तावना, 4 घटक अभ्यासले, 4 गुण आपले पक्के झाले. ओके, ठीक. खात्यांतर्गत फौजदार परीक्षेत या कायद्यावरील जे आपण म्हटलं ते की एकूण 3च कलमे आहेत आणि या कायद्याची प्रस्तावना, आताच मी काय म्हटलो की या कायद्याची प्रस्तावना आणि एकूण 3 कलम असे 4 घटक जे आहेत, या 4 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या 4च घटकांवर आपल्याला 4 गुण मिळणार आहेत, म्हणजे 2 प्रश्न. ओके, हा. आता ही जी गोष्ट आहे मी आपल्याला आधी पण सांगितलेली आहे की आपल्यापैकी कोणतीही व्यक्ती, कोणताही सदस्य जेव्हा केव्हा कोणत्याही प्रकारच्या MPSCच्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणार, ठीक आहे, मी फक्त लॉ पुरतं बोलतो, बाकीचं मर्यादित म्हणजे अमर्यादित बोलत नाही, परंतु ही सगळ्यात महत्त्वाची टेक्निकल बाब आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करणार तेव्हा त्या परीक्षेवर आयोगाने गेल्या काळात म्हणजे भूतकाळात कशा पद्धतीने आणि कोणत्या घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत, या गोष्टींचा आढावा काळजीपूर्वक घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब, तुम्ही जोपर्यंत ही गोष्ट काळजीपूर्वक अभ्यासत नाही, तुम्ही कायदा तोंडपाठ करून टाका, ठीक आहे, तुम्हाला आयोगाचे सर्व प्रश्न क्रॅक करता येणार नाही. तुम्ही कायदा तोंडपाठ केला, काही प्रश्न जमतील, परंतु जर तुम्ही हे ॲनालिसिस केलं नसेल तर तुम्हाला पूर्ण पेपर सॉल्व्ह करायला जमणार नाही. ठीक आहे, बघा, प्रस्तावना हा जो भाग आहे, मी जो आधी बोललो की प्रस्तावनेवर एक प्रश्न विचारलेला आहे. अभ्यासात काय म्हटलंय, दिसत नाही? ओके, पेन कुठं असेल आता इथे? पेन पेन लाल करू? ओके, दिसतोय ना? मी आत्ताच सांगितलं की कलम 2, 3 आणि 4 असे 3 कलम आपल्याला अभ्यासक्रमात आहेत. मात्र हा जो प्रश्न असतो ना प्रस्तावनेचा, हा प्रस्तावनेचा प्रश्न अत्यंत जगावेगळा असतो. ठीक आहे, म्हणजे कदाचित आपल्याला असं वाटतं की अरे हा आउट ऑफ सिलेबस तर नाही, परंतु तसा काही प्रकार नाही आहे, त्याला आउट ऑफ सिलेबस म्हणू नका किंवा म्हणता येत नसतं. ती प्रस्तावना वाचणं आणि समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर प्रस्तावनेवर आत्तापर्यंत एक प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर कलम 2 जे आहे या कायद्याचं म्हणजे व्याख्या. ओके, कलम 2 व्याख्या, याच्यावर आतापर्यंत आयोगाने एक वेळच प्रश्न विचारलेला आहे. कलम 3 जे आहे, कलम 3 हे एक शिक्षा कलम आहे की वित्तीय आस्थापनाने जर एखादी कसूर केली तर त्या कपटपूर्ण कसूरीबद्दल शिक्षेची तरतूद या कलमात केली आहे. तर ती कलम 3 वर आतापर्यंत एक प्रश्न विचारला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा कलम 4 जे आहे, कलम 4 वर आयोगाने आतापर्यंत 3 प्रश्न विचारलेले आहेत. एकूण 6 प्रश्न आतापर्यंत या संपूर्ण कायद्यावर आयोगाने विचारलेले आहेत. मी आधीच सांगितलं की 2 प्रश्न विचारले जातील अशी अभ्यासक्रमात तरतूद दिलेली आहे, परंतु आतापर्यंत आयोगाने याच्यावर एकच प्रश्न विचारला आहे. आयोगाचं कसं आहे, 19 किरकोळ कायद्यांवर 80 मार्कांचे प्रश्न. ओके ना, म्हणजे आता 40 प्रश्न विचारतील 19 किरकोळ कायद्यांवर. तर आपल्याला बऱ्याचदा असं दिसतं की चला मुंबई पोलीस ऍक्ट आहे त्याच्यावर 5 प्रश्न म्हटलेत, ॲट्रॉसिटीवर 2 म्हटलेत, याच्यावर 2 म्हटलेत, तर असं काही 2-2, 5-5 त्यांनी कंपल्सरी तसंच विचारलं पाहिजे असं त्यांच्यावर बंधनकारक नाही. आयोग आहे, त्यांना काही चॅलेंज नसतं. ओके, तर एखाद दुसरा प्रश्न खालीवर होतो. आपण ही प्रस्तावना जेव्हा अभ्यासाल तर तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे जे विश्लेषण आपण करणार, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, आयोगाने आतापर्यंत याच्यावर प्रश्न विचारलेला नाही, परंतु प्रस्तावना या भागाशी अत्यंत महत्त्वाची आणि रिलेटेड गोष्ट म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे दिनांक 20 जानेवारी 2021 झालाय. सॉरी, ते प्रिंट मिस्टेक आहे. 2000 सन 2000 या ठिकाणी ओके, हा 2000
या कायद्याची अंमलबजावणी कधी झालेली आहे? या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे 20 जानेवारी 2000 रोजी. ओके, 2000 रोजी या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. ही तारीख आपण प्रत्येकाने लक्षात ठेवावी. ठीक आहे, आपलं जे पॉकेट लॉची नवीन एडिशन येते त्याच्यामध्ये आपण प्रत्येक कायद्याची अंमलबजावणीची योग्य तारीख द्यायचा प्रयत्न केलाय, त्याच्यात तर आहेच. परंतु जे सगळेच लोक काही पॉकेट लॉ घेत नसतात किंवा अभ्यासात नसतात, म्हणून या आपल्या बॅचला जेवढे लोक जॉईंट आहेत त्या सगळ्यांसाठी महत्त्वाची सूचना की ही जी तारीख आहे ही आपण डायरेक्ट भारतीय सुप्रीम कोर्टाच्या राजपत्रातून घेतलेली आहे. कन्फर्म तारीख आहे 20 जानेवारी 2000. या दिवशी या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. शक्यता नाकारता येत नाही. आता कसं आहे माहिती का, 90 मिनिटांमध्ये 150 प्रश्न क्रॅक करायचे आहेत आणि मागच्या ज्या परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी काही अपप्रकार केलेले आहेत त्यांच्यावर आळा घालण्यासाठी कदाचित आयोग शक्यता नाकारता येत नाही की बरेच प्रश्न 4 ओळींचे 4 लाईनर प्रश्न विचारतील. म्हणून त्या हिशोबाने तुम्ही या सगळ्या बारीक बारीक गोष्टी अभ्यासायच्या आहेत. ओके, कारण की कलम 2, 3, 4 यांचा अभ्यास संपूर्ण महाराष्ट्र करणार. ज्याला पोस्ट काढायची आहे तो त्यांच्या व्यतिरिक्त जो थोडाफार अभ्यास जो आयोगाला अपेक्षित आहे तो करणार. ती व्यक्ती 100% चांगले गुण घेणार. ओके, नेक्स्ट. त्यानंतर बघा व्याख्या. आता आपण प्रत्यक्ष आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. या कायद्याचं कलम 2 आहे, कलम 2 ओके, कलम 2 नुसार व्याख्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सक्षम प्राधिकारी. आता बघा याच्यात एक फंडा असा आहे मित्रांनो. ओके, याच्यात एक महत्वाचा फंडा असा आहे की महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या लेखकांनी डिपार्टमेंटल PSI ची पुस्तकं लिहून किंवा संकलित करून प्रकाशित केलेली आहेत, कोणताही लेखक असू द्या, त्या प्रत्येक लेखकाने फक्त आणि फक्त एवढाच उल्लेख केलेला आहे की सक्षम प्राधिकारी याचा अर्थ या कायद्याचे कलम 5 अन्वये नियुक्त केलेला सक्षम प्राधिकारी. काय म्हणतोय लक्षात घ्या, कोणत्याही लेखकाने आतापर्यंत या व्याख्येमध्ये फक्त इतकंच म्हटलेलं आहे की सक्षम प्राधिकारी म्हणजे या कायद्याच्या कलम 5 प्रमाणे नियुक्त केलेला अधिकारी होय. ठीक आहे, आता तुम्हाला या ठिकाणी IMP काय हे सांगतो. ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट IMP आहे. आयोगाने 2017 आणि 18 लक्षात घ्या मी काय म्हणतो. आयोगाने 2017 आणि 18 साली जनरल PSI चे जे पेपर्स झालेत का, त्या जनरल PSI च्या पेपर्स मध्ये अशा संकल्पना विचारल्यात. ओके, लक्षात घ्या. माझं सांगायचं तात्पर्य काय, पेपर सेटर किंवा पेपर सेटिंग कमिटी जर का तीच असली तर त्यांची एक मानसिकता असते. ओके ना, आपण फक्त पाठ करून घेऊ. सक्षम प्राधिकारी म्हणजे महाराष्ट्र ठेवीदारांचा अधिनियम 1999 कलम 2 सक्षम प्राधिकारी सक्षम प्राधिकारी हे इथपर्यंत ठीक आहे. परंतु आपल्याला करायचंय जगा वेगळं. ठीक आहे ना, जे आयोगाला अपेक्षित आहे. तर मी माझ्या दृष्टिकोनातून माझा जो काही अभ्यास आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा त्याचा आढावा घेतल्यानंतर मला ही गोष्ट महत्त्वाची वाटते की या कायद्याचे कलम 5 ओके. आता इथपर्यंत तर तुम्हाला प्रत्येक पुस्तकात दिलंय, परंतु सक्षम प्राधिकारी म्हणजे नेमकं कोण, नेमकी ती व्यक्ती कोण, ही व्याख्या या कायद्याच्या कलम 5.1 मध्ये स्पष्ट दिलेली आहे. आणि ती व्याख्या आपल्याला मी सांगतोय बघा. या कायद्याचे कलम 5.1 असे म्हणते की शासनाच्या वतीने काम करत असताना जप्ती आणलेल्या वित्तीय संस्थेच्या पैशांवर व मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हा अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला, ही एक ओळ महत्वाची, हा एक शब्द महत्वाचा. काय शब्द आहे तो लक्षात घ्या. सक्षम प्राधिकारी म्हणजे कोण, या कायद्यापुरतं कलम 2 जे आहे या कायद्याच्या कलम 2 नुसार सक्षम प्राधिकारी म्हणजे या कायद्याच्या कलम 5.1 मध्ये दिल्याप्रमाणे उपजिल्हा अधिकारीपेक्षा कमी दर्जा नसलेला. आता सांगतो इथं कन्फ्युजन करण्यासारखं काय मित्रांनो, या कायद्यामध्ये मालमत्ता जप्त करताना आणि जिल्ह्यातल्या तक्रारी स्वीकारणारा सक्षम अधिकारी कोण आहे बरं, मेन्शन करा ऑनलाईन वाले. बरेच लोक आहेत ऑनलाईनला. माझा प्रश्न असा आहे की या कायद्यानुसार जिल्ह्यातील तक्रारी स्वीकारण्यासाठी सक्षम अधिकारी कोण आहे सांगा बरं, मेन्शन करायचं आपल्याला माहित असेल तर. आपल्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे ऑनलाईन वाले. माझा प्रश्न असा आहे की या कायद्यानुसार ओके कविता पवार म्हणतायत जिल्हाधिकारी आणि अभिमन्यू धुमाळ म्हणतायत उपजिल्हाधिकारी, डेप्टी कलेक्टर ज्ञानेश्वर मच्छिंद्र महाले. हे बघा आता काय होतंय माहिती का, म्हणून शिकवताना या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रश्नोत्तर स्वरूपात विचारतो काय माहिती का. हा आता इथं तुमचं चुकतंय
चुकतंय. काय चुकतंय सांगतो. या काय आपण ठीक आहे अजून पुढे गेलेलो नाहीत, परंतु साहजिक आहे की कोणी ना कोणी हा कायदा वाचलेला असेल. ह्या कायद्यानुसार मी तुम्हाला या शब्दाचा अर्थ सांगायचं कारणच हे आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला असं विचारण्यात येईल की या कायद्याच्या कलम 2 अनुसार सक्षम प्राधिकारी म्हणजे कोण, तर उत्तर येईल उपजिल्हाधिकारी. लक्षात घ्या मी काय म्हणतो. या कन्फ्युजन करायचं नाही, मिक्सिंग करायचं नाही, मिसअंडरस्टँडिंग करायची नाही. जर एखाद्या पेपर सेटरने तुम्हाला असं विचारलं की या कायद्याच्या कलम 2 अनुसार सक्षम प्राधिकारी म्हणजे कोण, तर या कायद्याच्या कलम 2 अनुसार सक्षम प्राधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी. ओके. हा. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 प्रमाणे जिल्ह्यातील तक्रारी स्वीकारण्यासाठी सक्षम असेल असा अधिकारी कोणता, तर मात्र उत्तर येईल जिल्हाधिकारी. नॉट अ डेप्टी कलेक्टर. प्रांतबिंत असं काही लिहू नका सर प्लीज. संतोष गुरव. जर उत्तर माहित आहे तरच बोलायचं. आपण एमपीएससीचा अभ्यास करतो, या ठिकाणी गेसिंग वगैरे काहीच करायची नाही. ती सवय पडते माणसाला, ती सवय पडते. ती सवय टाकू नका, कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे. नसेल माहीत सरळ नाही म्हणायचं, पुढे चालायचं. चुकीची उत्तरं बिलकुल गेस करायची नाही. तुम्ही उत्तरं गेस करून कुठल्याही प्रकारचा तीर मारणार नाहीत, हातातले मार्क घालून घेणार. कृपया माझी सर्वांना विनंती आहे, उत्तरं एमपीएससी मध्ये गेस करायची नाहीत. ठीक आहे. आपला प्रश्न आहे सक्षम प्राधिकारी. परत एकदा सांगतो, जर तुम्हाला असं विचारलं गेलं की MPID 1999 कलम 2 प्रमाणे सक्षम प्राधिकारी कोणाला म्हणावे, कलम 5 प्रमाणे उपजिल्हाधिकारी किंवा त्याच्यापेक्षा वरील दर्जाच्या अधिकाऱ्यास, वरील ओके त्याला म्हणावं सक्षम प्राधिकारी, पण दर्जा कमीत कमी कोणता, उपजिल्हाधिकारी. आणि जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात येईल की या कायद्यानुसार जिल्ह्यातील तक्रारी स्वीकारण्यासाठी सक्षम अधिकारी कोण असेल, तर मात्र उत्तर एकच येईल, ते म्हणजे जिल्हाधिकारी. डन, फाइन, क्लिअर. चला आता विशेषित न्यायालय, याचा देखील सेम फंडा आहे. ठीक आहे, याचा देखील सेम फंडा आहे. याची देखील व्याख्या सर्व पुस्तकांमध्ये अशीच दिली आहे की विशेषित न्यायालय याचा अर्थ कलम 6 अन्वये प्रस्थापित करण्यात आलेले विशेष न्यायालय असा आहे. मात्र माझं कर्तव्य आहे, ही काही व्याख्या तुम्हाला विचारणार नाही. विचारलंच तर फक्त एवढंच, या कायद्याचा अर्थ असा आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे त्यांना शासनाने दिलेल्या आदेशानुसार एक किंवा अनेक ठिकाणी एक विशेष प्रकारचं न्यायालय अशा प्रकारच्या अनेक घटनांसाठी किंवा एखाद्या घटनासाठी एका वर्गात किंवा विशिष्ट क्षेत्रात एक विशेष न्यायालय निर्माण करतील, त्याला विशेष न्यायालय म्हणावं. ही झाली याची कलम 6(1) नुसार व्याख्या. ओके, हा देखील जो शब्द आहे, हा शब्द देखील आपण लक्षात ठेवावा. आयोग आहे, आयोगाला काहीतरी वेगळं करायचं आहे तर हे करणार. या कायद्यात याच्यापेक्षा वेगळं करण्यासारखं काहीच नाही. ओके, तर या गोष्टींवर बारीक लक्ष द्यायचं आहे की विशेषित न्यायालय याचा अर्थ की या कायद्याच्या कलम 6(1) नुसार, आणि ते कलम आपल्याला अभ्यासायला नाही, आपल्या अभ्यासक्रमात नाही. तसंच कलम 5 पण आहे, आपल्याला अभ्यासक्रमात नाही, परंतु त्या अभ्यासक्रमात नसलेल्या कलमात जी डेफिनेशन दिली आहे ती डेफिनेशन मात्र आपल्याला अभ्यासात आहे कलम 2 मध्ये. ओके, हा आयोगाचा फंडा आहे. 2017 आणि 18च्या ज्या डायरेक्ट PSIच्या परीक्षा झाल्यात त्या डायरेक्ट PSI म्हणजे जनरल PSIच्या परीक्षांमध्ये असे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. ओके, तर आपण लक्षात घ्या की कलम 6(1) प्रमाणे शासनास मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने राजपत्रावरील अधिसूचनेद्वारे त्यात नमूद करण्यात येईल अशा किंवा अनेक क्षेत्रांसाठी किंवा अशा प्रकरणासाठी किंवा प्रकरणांच्या वर्गासाठी किंवा गटासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या संवर्गामध्ये एक किंवा अधिक विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येईल. जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या संवर्गामध्ये हे जे विशेष न्यायालय असेल हे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा न्यायाधीश किंवा सत्र न्यायाधीश यांच्या संवर्गात असेल, म्हणजे यांच्या नियंत्रणाखाली असेल. यांच्या अंडर ते कोर्ट चालेल, त्याला म्हणावं स्पेशल कोर्ट. का? कारण की या कायद्यानुसार जे कोणते गुन्हे घडतील, जे कोणते अपराध घडतील, ते सर्व अपराध, ते सर्व गुन्हे फक्त आणि फक्त विशेष न्यायालयांमध्ये चालतात.
कोणत्याही फौजदारी किंवा दिवाणी न्यायालयांमध्ये हे मॅटर चालत नसतात. या अशा मॅटर चालवण्यासाठी शासनाने विशेष न्यायालय तयार केलेले आहेत. या कायद्याच्या कलम 2(ब) मध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. डन. ओके. आता ठेव ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या या कायद्याची IMP व्याख्या आहे, मुख्य व्याख्या आहे. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि याच्यावर प्रश्न विचारणं आयोगाचा हक्क आहे. का? कारण की या कायद्याच्या कलम 2(क) मध्ये ठेव याची व्याख्या दिलेली आहे, ज्याला आपण डिपॉझिट म्हणूया. ओके ना. आता साहजिक आहे की जर कायदाच ठेवीदाराचा आहे तर ठेव म्हणजे काय याची व्याख्या किंवा ठेव म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला व्यवस्थित कायदेशीर आणि व्याकरणिक दृष्ट्या माहीत असणं गरजेचं आहे. मी थोडक्यात आपल्याला असं सांगू इच्छितो की ही व्याख्या आपण चांगल्या पद्धतीने पाठ करून ठेवावी. अत्यंत सोपी आणि साधी व्याख्या आहे. व्याख्या बघा काय. या व्याख्येत कोणत्याही वित्तीय संस्थेने, आता बघा हे जे शब्द आहेत ना, हे शब्द बरेच मुलं तोंडपाठ करतात परंतु मराठीमध्ये ते जडजड वाटतात. कोणत्याही वित्तीय संस्थेने व्याज, पहिला शब्द, पहिला शब्द व्याज, हे शब्द पाठ असले पाहिजेत आणि ते होतात पाठ. दुसरा आहे लाभांश आणि तिसरा आहे फायदा. ओके. हा, आता व्याज म्हणजे काय हे प्रत्येकाला माहिती आहे, परंतु लाभांश म्हणजे काय मुलं वाचतात, कारण की मला बरेच मुलं विचारतात आणि काही मुलं तर हक्काने विचारतात की सर लाभांश कशाला म्हणायचं. ओके ना. तर ही जी संकल्पना आहे ना, ही मराठीत ऐकायला जेवढी जड वाटते तेवढी इंग्रजीत सोपी आहे. हे बघा, आपण सर्व अभ्यास करणारे जे लोक आहेत या बॅचशी रिलेटेड, ते जवळजवळ म्हणजे सगळेच पोलीस डिपार्टमेंटला आहेत. आपल्या सगळ्या पोलिसांना, पोलीस बांधवांना, भगिनींना हे माहिती आहे की आपल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आपल्या जिल्ह्याला किंवा आपण ज्या आयुक्तालय क्षेत्रात काम करतो त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या वेलफेअरसाठी एक सोसायटी असते, ज्याला आपण पोलीस कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणतो. ओके. तर ती पोलीस कोऑपरेटिव्ह सोसायटी जी असते त्या सोसायटीमध्ये आपण जी आपली वर्गणी किंवा शेअर्स जमा करतो, त्या वर्गणी किंवा शेअर्सवर वर्षातून एकदा आपल्याला हा प्रकार भेटतो, त्याला म्हणतात डिव्हिडंड, लाभांश. ओके ना. त्याला डिव्हिडंड म्हणतो आपण. ते डिव्हिडंड, अच्छा हो सर हे होतं का डिव्हिडंड, तो लाभांश जड वाटतो त्याला डिव्हिडंड म्हणा, किंवा बेनिफिट म्हणजे फायदा. ओके. यांच्या किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात एका विशिष्ट मुदतीनंतर रोख रकमेच्या, वस्तूच्या किंवा नमूद केलेल्या सेवेच्या स्वरूपात परत करण्याच्या अटीवर घेतलेला कोणताही पैसा किंवा स्वीकारलेली कोणतीही मौल्यवान वस्तू याला ठेव म्हणावं. ठेव म्हणजे काय. आत्तापर्यंत आयोगाने एक प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणती बाब ठेव या व्याख्येत येत नाही. मग त्यांनी व्याज, लाभांश, फायदा आणि चौथा एक वेगळा पर्याय दिला होता, तो म्हणजे प्रतिभूती ठेव. तर साहजिक आहे ज्याने ठेव या बाबीची व्याख्या संपूर्ण चांगल्या पद्धतीने पाठांतर केलेली असेल किंवा लक्षात घेतली असेल त्याला ते उत्तर लगेच क्लिक झालं असेल. ठीक आहे ना. हे 3 शब्द ज्यांच्यावर मी मार्किंग केले आहे, व्याज, लाभांश आणि फायदा, या 3 गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने पाठ करून ठेवायच्या. याच्यानंतर याच्या पलीकडे याच्यात विचारण्यासारखं काही नाही. आता तुम्हाला ठेव याची व्याख्या मी माझ्या भाषेत समजून सांगतो, जेणेकरून तुम्ही जेव्हा वर्ड टू वर्ड पाठांतर करणार तुम्हाला ती लक्षात घ्यायला अडचण येणार नाही. कोणतीही वित्तीय संस्था असते, वित्तीय संस्था म्हणजे थोडक्यात एखादी खाजगी पतपिढी म्हणा किंवा एखादी ट्रस्ट म्हणा. बघा ते आपल्याकडे येतात बरेच प्रकार, त्याला आपण काय म्हणतो लकी ड्रॉ. लकी ड्रॉ हा जो प्रकार आहे ना, ही तीच लूटमार वित्तीय संस्था. हां, तुम्ही टप्प्याटप्प्याने आमच्याकडे पैसे जमा करा, मग आम्ही तुम्हाला LED TV देऊ किंवा तुम्हाला कार देऊ, तुम्हाला घोडागाडी देऊ, हे देऊ ते देऊ. हा सगळा जो प्रकार आहे ना, हा तोच प्रकार आहे. मग अशी कोणत्याही प्रकारची वित्तीय संस्था की जिने एखाद्या व्यक्तीकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून त्या व्यक्तीला तिच्या जमा झालेल्या रकमेवर किंवा जमा झालेल्या रकमेनुसार त्या रकमेवर व्याज, लाभ म्हणजे लाभांश किंवा फायदा, म्हणजे तुम्ही आमच्याकडे पैसे जमा करा 10,000 रुपये, आम्ही तुम्हाला 1 लाख रुपयाची कार देऊ, असं पण काहीतरी वचन असतं. थोडक्यात वचन दिल्यानुसार जी वस्तू किंवा कधी कधी सेवा देण्याचं ठरलेलं असतं. सेवा म्हणजे काय हो, तुम्ही आमच्याकडे टप्प्याटप्प्याने पैसे जमा करा, आम्ही तुम्हाला लंडन ट्रिपचे तिकीट देऊ, आम्ही तुम्हाला युरोप ट्रिपची तिकीट देऊ, आम्ही तुम्हाला XYZ ठिकाणची तिकीट देऊ. ही जी सेवा आहे, ही सेवा म्हणजे अशा कोणत्याही प्रकारची सेवा, वस्तू किंवा रोख पैसा देण्याचे ठरले असेल, मात्र या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. आता आपण बघूया की ठेव या व्याख्यात कोणत्या गोष्टी येत नाहीत. ओके. हां, ठेवची व्याख्या समजली ना. काही अडचण असेल तर मला सांगत चला. फास्ट होतंय का
लक्षात येत नाही का, या सगळ्या गोष्टी मला आपण ऑनलाईन वाले मेन्शन करत चला, म्हणजे मला सुधारणा करायला बरं होईल. ओके, ते काय मी नेहमी अभ्यासात असतो म्हणून मला ते पटापट अंडरस्टँड होतं, तुम्हाला ते ओके ओके गुड गुड. हां, असं मला थोडंसं तुम्ही सांगत चला. हे बघा, आपण बघितलं की ठेव या व्याख्यात काय येतं. आता बघूया की ठेव या व्याख्यात काय येत नाही. आता मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपण जर ठेव या शब्दाची व्याख्या तंतोतंत पाठ करून घेतली, लक्षात घ्या 3 शब्द पाठ करायचे, बाकी काही नाही, तंतोतंत पाठ करून घेतली तर आपल्याला ही भारूड भरती पाठ करायची गरज पडणार नाही किंवा लक्ष द्यायची गरज पडणार नाही. माझं पहिलं ओपिनियन. हां, ओके. हां, ठेवची व्याख्या पाठ करा. आणि कसं असतं, जेव्हा तुम्ही एखादा विषय चांगल्या मन लावून अभ्यासतात ना, वारंवार जेव्हा अभ्यासतात ना, तेव्हा त्या प्रश्नाची उत्तर तर तुम्हाला येतातच, त्याच्याची अनुषंगिक जे प्रश्न आयोग विचारतं, जे मी तुम्हाला आता क्लिअर करून सांगतोय, त्याची देखील उत्तर आपण तात्काळ आणि चांगल्या पद्धतीने क्लिक करू शकतात. ओके, आता आपण बघणार आहोत की ठेव या व्याख्येत कोणत्या गोष्टी येत नाहीत. ओके, हां, ठेव या व्याख्येत खालील गोष्टींचा समावेश होत नाही. आता बघा, सेबी, सेबी आपल्याला माहित असेल, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, ज्याला आपण सेबी म्हणतो. ओके, हे सेबी जे आहे ना, याच्या अंतर्गत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हां, ओके, याच्या अंतर्गत, या सेबी अंतर्गत आपल्या देशातल्या कोणत्याही राज्यात कोणतीही बँक किंवा कोणतीही वित्त संस्था जी स्टार्ट टू एंड शासनाच्या नियमांना धरून चालणार असेल, शासन सांगेल त्या पद्धतीचे सर्व नियम आणि अटी मंजूर करणार असेल, त्यांनाच फक्त सेबी अंतर्गत मान्यता भेटते. ओके, आणि ह्या ज्या अशा छोट्या मोठ्या संस्था आहेत ना, या बिलकुल यांच्या म्हणजे सेबीच्या अखत्यारीत चालत नाहीत, कारण की सेबीच्या अटी त्या मान्यच करू शकत नाही. ठीक आहे, कारण की त्यांचा उद्देशच सामान्य जनतेला फसवायचा असतो. तर सेबी म्हणजे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अधिनियम, विनिमय नियम 1992 ज्याला म्हणायचं आपण, त्याला इंग्रजीत सेबी म्हणा. ओके, ठरवलेल्या नियमांच्या कक्षेत येणाऱ्या भाग भांडवल, ऋणपत्र म्हणजे क्रेडिट नोट, रोखा म्हणजे सिक्युरिटीज, यातून उभारलेली रक्कम म्हणजे काय हो, थोडक्यात सेबी अंतर्गत ज्या कोणत्याही संस्था चालतात आणि त्यांच्याकडे कोणत्याही व्यक्तींची किंवा एखाद्या ट्रस्टची हे जे क्रेडिट नोट्स वगैरे आपल्याला माहिती असेल, ऋणपत्र म्हणजे थोडंसं जड वाटतं, क्रेडिट नोट्स एक सेव्हिंगचा प्रकार आहे, रोखा एक सेव्हिंगचा प्रकार आहे, या सगळ्या गोष्टी ठेव या व्याख्येत येत नाही. मी तुम्हाला अजून पुन्हा सांगतो की आपण ठेव या शब्दाची व्याख्या पाठ करायची, ज्याच्यात व्याज, लाभांश आणि फायदा या 3 गोष्टी येतात. बाकी याच्या व्यतिरिक्त त्याच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या कोणत्याही गोष्टी ज्या याच्यात समावेश होत नाही, त्या ठेव या व्याख्येत देखील त्यांचा समावेश होत नाही. ओके, नेक्स्ट बघा, भागीदारी संस्थेच्या सदस्यांनी भांडवल म्हणून दिलेली रक्कम. एखादी ट्रस्ट आहे किंवा एखादी 2-4 व्यक्तींचा गट असतो, 5-10 लोकांचा गट असतो, ते काय करतात, प्रत्येक जण काही ना काही थोडी थोडी भागीदारी जमा करतात आणि भागीदारी जमा केल्यानंतर ती एक ट्रस्ट उभारतात. कुठल्याही प्रकारची ट्रस्ट. उद्या उठून जर त्या 10 लोकांपैकी 2 लोक अधिक विरुद्ध 8 लोक, त्या 10 लोकांपैकी लक्षात घ्या, भागीदारी म्हणजे काय की त्या 10 लोकांपैकी 8+2 असा गट निर्माण झाला आणि या 2 लोकांनी जर उद्या उठून त्यांना सांगितलं की बाबा आमचा पैसा परत करा, तर ते पैशांची मागणी करू शकतात, परंतु ते त्यांच्या त्या भांडवलधारी म्हणून दिलेल्या रकमाला ठेव म्हणू शकत नाही. म्हणजे मी तुमच्याकडे ठेव दिलेली आहे आणि ती ठेव मला परत करा, तुम्ही कोर्टात याचिका दाखल करू शकता, दाद मागू शकतात, परंतु या कायद्यान्वये तुम्हाला या प्रकारच्या गोष्टीला न्याय मिळण्यासाठी हा कायदा नाही, त्यासाठी तुम्हाला वेगळा कायदा आहे. ओके, हां, नेक्स्ट बघा, अनुचित बँक, सहकारी बँक किंवा बँक व्यवसाय विनियमन अधिनियम 1949 प्रमाणे व्याख्या केलेली कोणतीही बँक किंवा व्यवसाय. थोडक्यात जास्ती काही विनिमय अधिनियम वगैरे असं काही लक्षात ठेवू नका. थोडक्यात ज्या कोणत्याही शासकीय निमशासकीय बँका ज्या सेबीच्या अंतर्गत भारत सरकारच्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या नियम व अटींना धरून चालतात, त्या बँका या क्षेत्रात म्हणजे ठेव या व्याख्येत येत नाहीत. ओके, म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, ढोबळमानाने कोणतीही बँक ठेव या व्याख्येत येत नाही. ओके, म्हणजे बँकेतली रक्कम तुम्ही उद्या उठून जर असं सांगाल की बँकेत आमची ठेव ठेवली आहे, ठीक, आपण बँकेत जे आपले पैसे जमा करतो त्याला ठेवच म्हणतात, परंतु या कायद्यानुसार आपण बँकेत ठेवलेली रक्कम ठेव म्हणून ग्राह्य धरत नाहीत या कायद्यापुरती. ओके, त्यानंतर भारतीय औद्योगिक विकास बँक,
राज्य वित्तीय महामंडळ, भारतीय औद्योगिक विकास बँक अधिनियम 1964च्या कलम 6 प्रमाणे. म्हणजे आता जे मी सांगितलं की भारतात जेव्हा केव्हा कोणत्याही नवीन व्यक्तीला संस्थेला आपली स्वतःची एक बँक निर्माण करायची आहे तेव्हा या कायद्याच्या म्हणजे भारतीय औद्योगिक विकास बँक अधिनियम 1964 या कायद्याच्या कलम 6 प्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारची औद्योगिक बँक जर का स्थापन करायची आहे तर या कायद्यानुसार शासनाची परवानगी लागते. आणि म्हणजे थोडक्यात शॉर्टकट लक्षात घ्या, सोपं करून घ्या, जास्ती काही त्याला कठीण करून घेऊ नका. सर लास्ट स्लाइड परत दाखवा, लास्ट स्लाइड ही का? कविता सांगणे म्हणतायत सर लास्ट स्लाइड परत दाखवा प्लीज. ही स्लाइड हीच म्हणतायत ना. या सगळ्या PDF आपल्याला लेक्चर संपल्यानंतर तात्काळ आपल्याला लिहून वगैरे घेऊ नका. लिहत असाल तर चांगली गोष्ट आहे, हाताखालून जेवढ्या गोष्टी लिहत जाल तेवढ्या परफेक्ट होतात. परंतु या सगळ्या PPTs PDF आपल्याला ॲज इट इज आपल्या या पेड ॲप्सवर भेटणार आहेत, ठीक आहे. म्हणून कोणी निश्चिंत राहा, काळजी करू नका. हां, सेबीच्या अंतर्गत उभारलेले भांडवल, ऋणपत्र, रोखा, सिक्युरिटीज यातून उभारलेली रक्कम ठेव या व्याख्यात मोडत नाहीत. ओके कविताजी, ओके डन. नेक्स्ट. हां बघितलं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की शासन वेळोवेळी ज्या कोणत्याही संस्थेतून प्राप्त झालेल्या रक्कमा सांगेल, म्हणजे शासनावर डिपेंड आहे की ही रक्कम ठेव नाही, ती रक्कम ठेव नाही, ठीक आहे ना. शासन वेळोवेळी नमूद करेल अशा कोणत्याही संस्थेतून प्राप्त झालेली रक्कम ठेव म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. ओके. त्यानंतर प्रतिभूती ठेव. आता हा जो शब्द आहे ना, हा शब्द मला महाराष्ट्रातून सर्वात जास्त लोकांनी विचारलेला शब्द आहे. हा प्रतिभूती ठेव, सिक्युरिटी डिपॉझिट म्हटले आहे मी त्याला. बघा हा शब्द, सर प्रतिभूती ठेव कशाला म्हणावं, मला सर्वात जास्त लोकांनी विचारलेला आहे की सर प्रतिभूती ठेव म्हणजे काय. अत्यंत शॉर्टकट एका सेकंदात सांगतो. तुम्ही कोणत्याही व्यक्ती, समजा तुमची बदली झाली औरंगाबादमधून धुळ्याला, तुम्ही धुळ्याला राहायला आले, तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्ही कोणत्याही मालकाकडे घर शोधलं, त्या मालकाला सॉरी तुम्हाला त्या मालकाचं घर पसंत आलं, तुमचं व्यवहार ठरला की चला मला 10,000 रुपये भाडं चालेल. आपण ते 10,000 रुपये भाड्या व्यतिरिक्त, रेंट व्यतिरिक्त आपण त्या मालकाला किंवा तो मालक आपल्याकडून डिपॉझिट अमाऊंट घेतो. बघा डिपॉझिट अमाऊंट, ओके ना. तुम्ही बिल न भरताच भाडं न देतात पळून गेले, तुम्ही इलेक्ट्रिक बिल भरलंच नाही, तुम्ही घरात काही कांड करून टाकला, या सगळ्या गोष्टींची सिक्युरिटी अमाऊंट जी घेतो तो तुमच्याकडनं, त्याला प्रतिभूती ठेव म्हणतात. आलं का लक्षात. या कायद्यात बँकांच्या ऐवजी नागरिकांच्या ठेवी, संतोष गुरव म्हणतात की या कायद्यात बँकांच्या ठेवी या आणि नागरिकांच्या ठेवी नाही. संतोष गुरव, बघा मी काय म्हणतोय, आपण काय करायचं माहिती का, या कायद्यात जे दिलंय आणि मी जे आपल्या समोर उभं राहून बोलतोय, मी खूप 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 अभ्यास करून बोलतोय, मी असंच बोलणार नाही. आपण काय म्हटलं, या कायद्यानुसार बँक ही, आता तुम्ही संतोष गुरव तुमची जी शंका आहे ना ती याच्यानंतर मी क्लिअर करतो. ओके ओके. कारण की याच्यानंतर आपण पुढची व्याख्या बघणार आहोत, वित्तीय संस्था. ओके, वित्तीय संस्थेची व्याख्या बघणार आहोत. वित्तीय संस्थेमध्ये या गोष्टी येत नाहीत, म्हणजे ठेव या व्याख्येत या गोष्टी येत नाहीत. आपण नागरिकांची ठेव विचारतायत तुम्ही, नागरिकांची ठेव म्हणजे काय हो नेमकं, नागरिकांची ठेव म्हणजे काय मला ते तुम्ही आधी सांगा, जेणेकरून मी तुमच्या शंकेचं निरसन करू शकतो. संतोष गुरव. हां ओके. या कायद्यात बँकांच्या ठेवी आणि नागरिकांच्या ठेवी, मी आधीच सांगितलं की कोणतीही बँक आणि त्या बँकेत ठेवलेली रक्कम ठेव या व्याख्येत मोडत नाही. मी आधी क्लिअर सांगितलं ना, इथं विषय क्लिअर करा. अजून पण सांगतोय, बँकेत परत सांगा, मी म्हणतोय या कायद्यानुसार ठेव या व्याख्येत कोणत्याही बँकेत, थोडक्यात कोणत्याही बँकेत ठेवलेली तुमची रक्कम ठेव म्हणून ग्राह्य धरली जात नाही या कायद्यापुरती. म्हणजे एखाद्या बँकेने सोसायटीमध्ये ठेव येत, सोसायटी काय म्हटलंय, सॉरी मला तुमचं, सोसायटीमधील ठेव येत नाही का, सोसायटीमधील ठेव म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला आता. अरविंद पवार, तुमचा प्रश्न मला व्यवस्थित विचारा बरं प्लीज एकदा, मी तुम्हाला सांगतो. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला या कायद्याचं कलम 2क ठेव शिकवतोय. तुम्ही स्वतः जास्ती तत्वज्ञानी बनायचा प्रयत्न करायचा नाही. हा कायदा आहे, तुम्ही एक एक शब्दाचा जर याचा अनर्थ केला तर याचा अनर्थ कुठेही जातो, तो मनामध्ये काहीतरी बाहू होऊन जातो आणि तुम्ही चुकीचं उत्तर क्लिक करतात. ठीक आहे, मी तुम्हाला जे सांगतोय ना
तुम्ही परीक्षेपुरतं तरी माझं ऐका, नंतर तुम्ही त्याचा काहीही अर्थ लावत बसा. मी तुम्हाला अत्यंत शुद्ध मराठी भाषेत आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या कायद्याच्या कलम 2क प्रमाणे ठेव या व्याख्येत अशी कोणतीही संस्था किंवा व्यक्ती जिच्याकडून आपल्याला व्याज, लाभांश किंवा फायदा या अटीवर किंवा वस्तुरूपी किंवा पैशांच्या रूपात किंवा सेवांच्या रूपात आम्ही तुम्हाला परत करू अशा प्रकारची वचन दिल्यानंतर आपण त्या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारची जी पैसा किंवा वस्तू जमा करतो, वस्तू ठेवतो, तिला ठेव म्हणावं. ओके. आता आपण बघितलं पोलीस सोसायटीमधील असेल तर नाही, ठीक आहे, तुम्ही ते निग्लेक्ट करा, पोलीस सोसायटी वगैरे तुम्हाला असं कोणी विचारणार नाही पोलीस सोसायटीमधील ठेव वगैरे. ठीक आहे, आपण व्याकरणिक दृष्ट्या अभ्यास करतोय कायद्याचा. जर आपण अवांतर अभ्यास करायचं म्हटलं ना तर बऱ्याच गोष्टी येतात. म्हणून आता तुम्ही ज्ञानेश्वर मच्छिंद्र अरविंद पवार, तुम्ही दोघं लोक, तुम्हाला दोघांना विनंती आहे की तुम्ही ही PDF काळजीपूर्वक वाचायची. आणि हे सेशन जे लोक अटेंड करतायत त्यांना पुन्हा एकदा विनंती, या कागदावर ज्या गोष्टी दिल्यात त्याच्या बाहेर काहीही लक्ष देऊ नका, त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. ओके. हां, आणि अभ्यास करत असताना कायदेशीर रिलेटेड जे आहे ना तेच बघा, बाकीचं काहीच बघू नका. जेवढं जास्ती बघणार तेवढं जास्ती कन्फ्यूज होणार आणि इतरांनाही कन्फ्यूज करणार तुम्ही. ठीक. ओके. हां, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही पण एक व्याख्या जी आहे ना ती महत्वाची व्याख्या. ठीक आहे, हिच्यावर प्रश्न विचारलेला नाही, विचारणार पण नाही शक्यतोवर, कारण की 2च प्रश्न असतात आणि याच्यावर विचारण्यासारखं भरपूर आहे. कलम 4 आणि 3 खूप महत्वाचं आहे. ठेव ही व्याख्या खूप महत्वाची आहे. ठीक आहे. हां, आपण वित्तीय संस्थेची व्याख्या बघूया की याचा अर्थ कोणतीही योजना किंवा व्यवस्थाद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने ठेवी स्वीकारणारी व्यक्ती किंवा संस्था होय. वित्तीय संस्था कोणाला म्हणावं? या कायद्यापुरतं वित्तीय संस्था कोणाला म्हणावं? तर याचा अर्थ की कोणतीही योजना किंवा व्यवस्था यांच्याद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने ठेवी स्वीकारणारी व्यक्ती किंवा संस्था होय. अशी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था जी आपल्याकडून कोणतीही योजना किंवा व्यवस्थेद्वारे पैसे स्वीकारते. मी आपल्याला आधीच सांगितलं, एखादी ट्रस्ट असते, संस्था असते, म्हणजे लोकांचा एक ग्रुप असतो, ग्रुप ऑफ पीपल्स ज्याला म्हणूया, तो येतो, योजना तयार करतो, एखादी योजना त्याचे प्रॉस्पेक्ट वाटतो बघा, आपल्याला घरोघरी येतात, ते पेपरमध्ये टाकून येतात, किंवा आपल्याला कुठल्याही मित्रा थ्रू समजतं. मग ते बघा, ए ने बी ला सांगितलं, बी ने डी ला सांगितलं, तो प्लॅन वगैरे आपल्याला शिकवतात. या सगळ्या गोष्टी हा तोच फंड आहे. या सगळ्या वित्तीय संस्था या कायद्यापुरती वित्तीय संस्थेची व्याख्या तुम्ही ॲज इट इज पाठ करून ठेवा. ओके. हां, आता आपण बघणार की या कायद्यानुसार वित्तीय संस्थेत खालील गोष्टींचा समावेश होत नाही. हां, लक्षात घ्या. हां, पहिलं, राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्या मालकीचे नियंत्रणाखाली सुरू असलेले महामंडळ किंवा सहकारी संस्था. राज्य शासन किंवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्या अखत्यारीत, यांच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखाली चालणारं कोणतंही सहकारी संस्था किंवा महामंडळ ही वित्तीय संस्था या कायद्यासारखी मानण्यात येणार नाही. ओके. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर होईल की फॉर एक्झाम्पल, आता जी तुमची पोलीस कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ती पोलीस कोऑपरेटिव्ह सोसायटी कोणाच्या अंतर्गत चालते हो? आपल्या SP किंवा आयुक्ताच्या अंतर्गत. ओके ना. ते आपले चेअरमन असतात, कंपल्सरी, कोणी असू द्या, बदलू द्या, चेअरमन देत असतात. आणि ती चेअरमन म्हणजे खाजगी व्यक्ती का नाही, ती शासनाची प्रतिनिधी आहे. आणि आपली पोलीस सोसायटी जी असते, पोलीस सोसायटी ती जी पोलीस सोसायटी आहे, ती पोलीस सोसायटी आपल्या SP किंवा आयुक्ताच्या अंतर्गत चालते. आणि ती पोलीस किंवा आयुक्त आपल्या शासनाचे प्रतिनिधी असतात, म्हणजे ती शासकीय सोसायटी आहे. तुम्ही या कायद्यानुसार यांच्या विरुद्ध कारवाई करू शकत नाही. ओके. अरविंद पवार, तुमचं सोसायटीचा तो प्रश्न होता. गुड. ओके. हा, राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्या मालकीचे किंवा नियंत्रणाखाली सुरू असलेले महामंडळ किंवा सहकारी संस्था याच्यात येणार नाही. नेक्स्ट, बँक व्यवसाय विनियमन अधिनियम 1949 मधील व्याख्येप्रमाणे असलेली कोणतीही बँक, व्यवसाय किंवा कंपनी, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या देशात म्हणतो आम्ही, राज्यात नाही, बँक व्यवसाय विनियमन अधिनियम 1949 नुसार ना, तुम्ही बघितलं असेल, आपण अर्थशास्त्राचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला बँक वगैरे या सगळ्या डेफिनेशन्स कळतात. ठीक आहे ना.
आपल्या देशात ज्या कोणत्याही नवीन बँक सुरू होतात किंवा ज्या सुरू आहेत त्या सर्व बँका या कायद्यानुसार या कायद्याच्या म्हणजे तक्त्यातच चालतात, याच्या कायद्याच्या बाहेर काहीच चालत नाहीत. ओके, मग आता मी तुम्हाला तो विषय सांगणं अवांतर होऊन जाईल. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही संस्थेला नवीन बँक जर चालू करायची आहे तर त्यांची जी एक कपॅसिटी असते, प्रत्येक बँकेची एक कपॅसिटी असते आणि त्या कपॅसिटी इतकी डिपॉझिट अमाऊंट त्यांना ऑलरेडी शासनाकडे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेकडे डिपॉझिट करावी लागते, तेव्हा त्यांना भारतीय रिझर्व्ह बँक परमिशन देते बँक स्थापन करायची. म्हणून या ज्या बँका आहेत किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या वित्तीय संस्था या व्याख्येत येत नाहीत या कायद्यासाठी पुन्हा लक्षात घ्या. शासन याची व्याख्या दिली आहे बघा. शासन याची व्याख्या काय? शासन म्हणजे या कायद्यानुसार महाराष्ट्र शासन. ते वाचा आणि विसरून जा, काही लक्षात घेऊ नका, वाचा आणि विसरून जा. आता कलम 3. आता हे जे दोन गोष्टी आपण अभ्यासतो ना, कलम 3 आणि कलम 4, हेच या कायद्यात आपल्याला अभ्यासायचं आहे. धन्यवाद सर, कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके, थँक्यू. तुम्हाला काही शंका आहेत बघा मित्रांनो, तुम्हाला अजून एकदा सांगतो. तुम्ही या ठिकाणी एक विशिष्ट फीस भरून हे ॲप्स परचेस केलं आहे. तुम्ही इतक्या वर्षापासून डिपार्टमेंटल PSI ची वाट बघतायत. तुम्ही बऱ्याच दिवसापासून अभ्यास करत असाल. छोट्या छोट्या गोष्टींच्या ज्या म्हणजे मनामध्ये जो गैरसमज असतो ना, एकटं वाचतो आणि आपण त्याला ग्राह्य धरून घेतो. फॉर एक्झाम्पल, मी मागच्या शस्त्र अधिनियममध्ये सांगितलं की जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा अधिकारी ही व्यक्ती एकच असते, परंतु कायद्यात तुम्हाला दोन बाबी आहेत अलग अलग ना. तर जिल्हा दंडाधिकारी ही जिल्हा अधिकारी नसते शस्त्र अधिनियमसाठी. बऱ्याच मुलांचा महाराष्ट्रात त्या दिवशी तर आम्ही फ्री लेक्चर होते तर बऱ्याच मुलं जॉईन होते. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होता की जिल्हा अधिकारी हाच जिल्हा दंडाधिकारी असतो. नाही, व्यक्ती एकच आहे, कर्तव्य मात्र दोन दिलेले आहेत. ओके ना. जिल्हा अधिकारी वेगळा, जिल्हा दंडाधिकारी वेगळा, कर्तव्य वेगळे आहेत. शस्त्र अधिनियमासाठी जिल्हा दंडाधिकारी हा वेगळा असतो. ओके, ठीक. तुम्हाला अजून कोणत्याही शंका असतील, मी जो टॉपिक शिकवतोय तर मला विचारत चला, काही घाबरू नका. मी पण डिपार्टमेंटचा आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना जवळजवळ सिनियर असेल म्हणून मी तुमच्याशी थोडंसं ॲरोगंटली मी धुडायचं आहे. तर आमची भाषाच ॲरोगंटली असते. कोणाला वाटेल की सर ॲरोगंटपणे बोलतायत, तसं काही गैरसमज ठेवू नका. मी धुडायचं आहे, आमची भाषाच तशी ॲरोगंटपणे वाटते बोलताना. ठीक आहे ना. तो विचारा मला, शंका विचारत चला प्लीज, त्याच्यात तुमचा फायदा आहे. तर वित्तीय आस्थापनेने केलेला कपटपूर्ण कसूर, ज्या कोणत्याही, आता आपण कपटपूर्ण कसूर कशाला म्हणावं खानदेशी बरोबर, ज्या कोणत्याही वित्तीय संस्थेने बघा काय म्हणतोय, अभिवचन दिल्याप्रमाणे म्हणजे वचन दिल्याप्रमाणे मुदत संपल्यानंतर ठेवीदारास त्याचं व्याज, लाभांश किंवा फायदा यांच्या स्वरूपातील अन्य किंवा कोणत्याही स्वरूपातील कोणत्याही काय म्हटलं त्याला, कोणत्याही लाभासह ठेवींची परतफेड करण्यात कपटपूर्ण रीतीने जो कसूर करेल का, किंवा आश्वासन दिल्याप्रमाणे ठेवीच्या बदल्यात ठरल्याप्रमाणे सेवा देण्यात कपटपूर्वक कसूर करेल, त्याला म्हणावं त्याने कसुरी केली. ठीक आहे. ही झाली पुस्तकाची ओळ. ठीक आहे बागोल सर, ओके. ही झाली पुस्तकाची ओळ. आता आपण सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात घेऊया की या कायद्यानुसार कलम 3 अन्वये कपटपूर्ण कसूर कशाला म्हणावं. मित्रांनो, या कायद्यात चुकून एक किंवा दोन प्रश्न असतात आणि या कायद्याचे कलम 3 आणि 4 दोघं कलम सारखे आहेत. ओके, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, माझं सांगायचं तात्पर्य समजून घ्या. या कायद्याचं कलम 3 आणि 4 हे दोघं जवळजवळ सारखे आहेत. एक म्हणतं कसूर कशाला म्हणावं, त्याला शिक्षा काय, कलम 3. कपटपूर्ण कसूर म्हणजे काय, त्याची शिक्षा 3 मध्ये दिली आहे आणि 4 मध्ये म्हटलं आहे की मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार. म्हणजे कपटपूर्व कसूर जर केली किंवा परतफेड करण्यात जर ती संस्था अकार्यक्षम असेल, असक्षम असेल तर त्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार. प्रश्न विचारताना खूप कन्फ्यूज होता, हे काय 292-96. ओके, थोडक्यात काय, वित्तीय संस्थेने केलेली फसवणूक होय. वित्तीय संस्थेने केलेली फसवणूक असं म्हणा त्याला. परंतु तुम्हाला कपटपूर्ण कसूर म्हणजे काय हे मी सांगायचा प्रयत्न करतो की जेव्हा कोणतीही व्यक्ती एखाद्या संस्थेकडे, एखाद्या वित्तीय संस्थेकडे एखादी रक्कम जमा करतोय तर त्या व्यक्तीला अपेक्षा काय असते, अपेक्षा नसते हो, अपेक्षा तर काही असेल, त्या संस्थेने पैसे घेताना किंवा ती ठेव स्वीकारताना त्या व्यक्तीला अशा प्रकारचे वचन दिलेले राहतात की आम्ही तुम्हाला याच्यावर व्याज देऊ, डिव्हिडंड म्हणजे लाभांश देऊ, एखादा फायदा करून देऊ. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते काही गोष्टी होत्या, दामदुप्पट करून देऊ तुम्हाला 3 वर्षामध्ये. अशी कोणती संस्था होती काय माहित, ते हेराफेरी पिक्चर सारखा, अक्षय कुमार 21 दिन में डबल,
अशा ज्या संस्था असतात ना, या संस्था वित्तीय संस्था फसवणूक करणाऱ्या. ओके. तर ज्या संस्थेने वचन दिल्याप्रमाणे संबंधित ठेवीदाराला ती सेवा देण्याचे नाकारलं किंवा तो अकार्यक्षम झाला तर त्याने कपटपूर्व कसूर केली असं म्हणावं. मग व्याकरणिक दृष्ट्या जर तुम्हाला व्याख्या अभ्यासायची असेल तर ही व्याख्या आहे. डन. हा हा आता वित्तीय आस्थापना जी आहे, वित्तीय आस्थापना म्हणजे आता कोणत्याही वित्तीय आस्थापनाने जर का कपटपूर्व कसूर केली तर त्या कपटपूर्व कसूरीबद्दल कोणाला दोषी मानण्यात येईल हो, ही एक महत्त्वाची माहिती आहे. ही आपल्याला प्रत्येकाला कंपल्सरी माहीत असणं गरजेचं आहे. कंपल्सरी, अनिवार्य. कोणत्याही वित्तीय संस्थेने कपटपूर्व कसूर केली तर त्या कसूरीबद्दल दोषी कोणाला मानण्यात येईल, शिक्षा कोणाकोणाला देण्यात येईल, तर बघा या लोकांना. पहिला आहे वित्तीय आस्थापनेचा पहिली आहे डायरेक्ट संबंधित वित्तीय आस्थापना, म्हणजे ती जी संपूर्ण बॉडी आहे का, ती वित्तीय आस्थापना, ती संपूर्ण बॉडी. ओके. हा दुसऱ्यांदा येईल वित्तीय आस्थापनेचा प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे कोण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रमोटर म्हणूया. प्रमोटर. ओके, त्याला आपण प्रमोटर म्हणूया. प्रमोटर. प्रमोटर कोण असतो, जेव्हा केव्हा एखादी योजना राबवायची आहे, एखादी स्कीम राबवायची आहे, तर आमची स्कीम लोकांनी का खरेदी करावी, कशी खरेदी करावी, जास्तीत जास्त लोकांनी खरेदी करावी याकरता त्याची जी ॲडव्हर्टाईज करायचं काम करतो का, हा तो व्यक्ती प्रवर्तक. त्याला म्हणावं प्रवर्तक, इंग्रजीत त्याला प्रमोटर म्हणतो. ओके. तो प्रवर्तक देखील जबाबदार आहे. त्यानंतर वित्तीय आस्थापनेचा भागीदार. समजा त्या वित्तीय आस्थापनेमध्ये जे कोणी लोक होल्डर आहेत, ज्याला आपण भागीदार म्हणावं ना, ते सर्व भागीदार दोषी आहेत. त्यानंतर ऑफकोर्स वित्तीय आस्थापनेचा संचालक तर दोषीच आहे. वित्तीय आस्थापनेचा व्यवस्थापक दोषी आहे. वित्तीय आस्थापनेचा कर्मचारी देखील दोषी आहे. म्हणजे या अशा प्रकारची कोणतीही संस्था किंवा व्यक्ती, ज्याला म्हणतो ना ट्रस्ट, जी जेव्हा एखादी मार्गक्रमण करत असते, तिच्या मार्गक्रमणानंतर तिने कोणत्याही प्रकारची कसूर केली तर या सर्व लोकांना म्हणजे स्वतः आस्थापनेचा प्रवर्तक, आस्थापनेचा भागीदार, आस्थापनेचा संचालक, आस्थापनेचा व्यवस्थापक आणि आस्थापनेचा कर्मचारी, हे सर्व दोषी राहतील. या सर्वांना दोषी मानण्यात येईल. कदाचित आयोगाने जर 4 लाइनर प्रश्न विचारायचं ठरवलं आणि विद्यार्थ्यांचा जीव घ्यायचं ठरवलं तर अशा पद्धतीने प्रश्न काढू शकतं की या कायद्याच्या कलम 3 अन्वये खालीलपैकी कोणती व्यक्ती केलेल्या कपटपूर्ण वित्तीय आस्थापनेने केलेल्या कपटपूर्व कसूरीबद्दल दोषी राहणार नाही. ओके. आणि मग देणार प्रवर्तक, भागीदार, ठेवीदार, संचालक. आपल्याला ते दार वाचताना असं वाटतं की साला काय चुकलं इथं, तर लक्षात घ्या त्या ठिकाणी ठेवीदार हे उत्तर येईल. ओके ना. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय, या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असणारे सर्व घटक दोषी असतात का सर? प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं म्हणण्यापेक्षा, अप्रत्यक्ष म्हणण्यापेक्षा आपण पुस्तकात या गोष्टी दिल्यात, या गोष्टी पाठ करून ठेवायच्या. ते अप्रत्यक्ष असं काही आयोग विचारणार नाही. आणि तुम्ही जे विचारताय ते मला अजून बी समजलेलं नाही की अप्रत्यक्ष कोणाला म्हणावं. आता तुम्ही त्या संस्थेशी अप्रत्यक्ष संबंधित जर म्हणाल तर ठेवीदार बी संबंधित आहे त्याच्याशी. पण कपटपूर्व कसूर जर म्हणाली तर पुस्तकात हे 7-8 गोष्टी दिल्या आहेत, तेवढ्या पाठच करून टाकायच्या आणि काही लगेच लक्षात राहतात ते. ओके. क्लिअर. पुढे चालायचं का? पुढे चालायचं. इथपर्यंत लक्षात येत आहे? घाई होते, सांगत चला. हा पुढे चालायचं का ऑनलाईन वाले? ओके. हां डन. नेक्स्ट. हां आता शिक्षा म्हटलेली आहे. ही शिक्षा प्रत्येक व्यक्ती, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती तोंडपाठ करेल. आपली तोंडपाठ असणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. हां आता ह्या ज्या गोष्टी ह्या झाल्या बेसिक गोष्टी. या गोष्टी महाराष्ट्रातला काल जो अभ्यास करतोय का त्याचा बी पाठ असणार. तर साहजिक आहे तुम्ही एवढं आवर्जून बॅचला जॉईन आहात, तुम्ही आत्तापासून मेन्सचा स्टडी करतायत, तर तुमचा तर या सगळ्या गोष्टी पाठच असल्या पाहिजेत. ओके ना. हां मी तुम्हाला सांगतोय की माझं एक सगळ्यांना सजेशन राहील की आत्तापासून कोणी पाठांतराच्या मागे लागू नका. जेवढं तुम्हाला अंडरस्टँड करता येईल का तेवढं करून घ्या. पाठांतराला जड जातं खूप, कारण की कायदा हा विषय असा आहे, तुम्ही आज पाठांतर केलं, 8 दिवस गॅप टाकला की ब्लाइंड झाले, तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते. म्हणून आपण सध्या पाठांतराच्या भानगडीत पडू नका. कन्सेप्ट जेवढ्या सोप्या करून समजून घेता येतील तेवढ्या सोप्या करून समजून घ्या. तर शिक्षा म्हटलेली आहे की जो कोणी व्यक्ती कोणत्याही प्रकारे या कायद्याच्या कलम 3 नुसार
कपटपूर्ण कसूर करेल त्या वित्तीय कपटपूर्ण कसूर केलेल्या कसूरीबद्दल, अशा कपटपूर्ण कसूरीबद्दल प्रत्येक व्यक्तीस अपराध सिद्ध झाल्यानंतर 6 वर्ष असेल इतक्या मुदतीचा कारावास आणि, हा जो शब्द आहे लक्षात घ्या, आणि मी सांगतोय आयोगाने डायरेक्टच्या PSI ला लास्ट टाइम खूप गोड केलाय, आणि किंवा वगैरे असं हे जे शब्द आहेत ना हे लक्षात घ्या. काय म्हटलंय की 6 वर्ष कारावास तर होईल आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड होईल. ओके, आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. आता आयोगाने काय केलंय, मागच्या वेळेस आयोगाने मस्त घोडून प्रश्न विचारलेला होता, सगळ्या शिक्षा कॉमन टाकलेल्या होत्या, सगळ्या शिक्षा, की या कायद्याच्या कलम 3 अन्वये केलेल्या कपटपूर्व कसूरीबद्दल खालीलपैकी कोणती शिक्षा सांगितलेली आहे. मग पहिला पर्याय होता 6 वर्ष कारावास, दुसरा पर्याय होता 1 लाख रुपये द्रव्यदंड, आणि तिसरा पर्याय होता की अशा वित्तीय आस्थापनेला 1 लाख रुपये इतका द्रव्यदंड. ओके, हा, त्याचं उत्तर होतं वरीलपैकी सर्व. ठीक आहे ना. आपण कलम 3 बघतोय. कलम 3 म्हणजे वित्तीय आस्थापनेने केलेली कपटपूर्ण कसूर. कपटपूर्ण कसूर म्हणजे काय आपण ते बघितलं, त्या कसूरीबद्दल दोषी कोण कोण असतात ते बघितलं, आणि त्यानंतर आपण बघतोय की त्याला शिक्षा काय आहे. काय आहे कलम 3 ला शिक्षा? 6 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये द्रव्यदंड. हे झालं त्या व्यक्तींना आणि संबंधित आस्थापनेला. ओके, आस्थापनेला देखील 1 लाख रुपये द्रव्यदंड इतकी शिक्षा आहे. ओके, आता आपण बघतोय कलम 4. हे जे कलम 4 आहे, हे कलम 4 आयोगाचा आवडता कलम आहे, या कायद्याचा आत्मा आहे आणि आपल्या आजच्या अभ्यासातला शेवटचा टॉपिक आहे. ओके, लास्ट टॉपिक आहे आपला. कलम 4 वर आपण विश्लेषण बघितलं की कलम 4 वर आजपर्यंत आयोगाने 3 वेळेस प्रश्न विचारलाय. सॉरी, 4 नाही, 3 वेळेस. ओके, हा, आयोगाने कलम 4 वर 3 प्रश्न विचारले. कोणते कोणते ते आपण बघणारच आहोत. प्रश्न काय झालं? हो, 3 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. आपण बघूया की ठेवी परत करण्यात कसूर केल्यास मालमत्ता जप्त करणे. ओके, आता या ठिकाणी पुस्तकाच्या पलीकडे किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्याला आपण प्रास्ताविक प्रश्न म्हणतो ना, ते देखील तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आपण टायटल क्लिअर करून घेऊया. शंका होती का काही? नाही ना? ओके, हा, टायटल क्लिअर करून घ्या की ठेवी परत करण्यास कसूर केल्यास. खाली घेऊ स्लाइड. कशी घेऊ आता खाली स्लाइड? झूम इन नाही, ते मूव करू का त्याला? आउट. आता इन करू. इन मूव. मी बी बरं शिकवून गेलो ना आता. ओके, नाही, एकच शब्द डिलीट झाला तिथला, काही विषय नाही ना. ओके, आता दिसतंय का? डन. असं सांगत चला. हा सॉरी, हा प्रकार नवीन आहे सगळ्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, म्हणून हा प्रकार शिकून घेणं बी गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. मी तर म्हणतो की इथं वर्गात बसून शिकण्यापेक्षा घरात बसून शिकण्यात खूप मजा आहे. ओके, हा, कलम 4 आहे की कलम 4 मध्ये की ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करणे. आता काय म्हटलंय बघा. ठीक आहे, आपण पहिले कायदा शिकून घेऊ, मग सांगतो की एक असं म्हणते की अशा बाबतीत कोणत्याही ठेवीदारांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा शासनाची अशी खात्री पटली असेल तर पटली असेल की कोणतीही वित्तीय आस्थापना, लक्षात घ्या, कोणतीही वित्तीय आस्थापना मुदत संपल्यानंतर किंवा ठेवीदारांची मागणी केल्यावर ठेव परत करण्यात व्याज, लाभांश किंवा वचन दिलेला इतर कोणताही लाभ देण्यात किंवा ठेवीच्या बदल्यात अभिवचन दिलेली सेवा पुरवण्यात कसूर करत असेल. हे झालं तुमचं कागदोपत्री. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतोय की कलम 4 काय म्हणतंय. कलम 4 असं म्हणतंय की ठेवी परत करण्यात जर का कोणी कसूर करेल. आता हे कसं होईल की या कायद्यानुसार, या कायद्याचा पोट कलम 3 पण आपण पुढे शिकणार आहेत की या कायद्याच्या पोट कलम 3 नुसार जिल्ह्यातील कोणत्याही ठेवीदाराकडून जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे. जिल्हा अधिकाऱ्याला तक्रारी स्वीकारण्याचा अधिकार आहे. जिल्हा अधिकारी या संबंधित जिल्ह्यातील समस्त तक्रारी स्वीकारण्यास सक्षम असणार आहे. त्या अनुषंगाने अशा बाबतीत कोणत्याही ठेवीदाराकडून जर जिल्हा अधिकाऱ्याला
अशी तक्रार भेटेल किंवा किंवा राज्य शासनाला स्वतः इतर कोणत्याही माध्यमातून अशी खात्री पटेल की कोणतीही वित्तीय संस्था एखाद्या ठेवीदाराच्या ठेवीची मुदत संपल्यानंतर तिला ठेव परत करण्यात कसूर करतोय। दुसरी गोष्ट, एखाद्या ठेवीदाराची ठेव पूर्ण झाल्यानंतर त्या ठेवीवरील व्याज, लाभांश किंवा इतर फायदा परत करण्यात कसूर करतोय। तिसरं, किंवा कोणतीही वित्तीय संस्था एखाद्या ठेवीदाराची ठेव पूर्ण झाल्यानंतर अभिवचन दिल्याप्रमाणे सेवा पुरवण्यात कसूर करतंय, तर अशा बाबतीत राज्य शासन असं समजेल की ती वित्तीय आस्थापना जी आहे ती ती वित्तीय आस्थापना ठेवी परत करण्यात कसूर करतंय। ओके आणि सॉरी जेव्हा शासनाला अशी खात्री होईल की संबंधित व्यक्ती ठेवी परत करण्यास कसूर करते, तर अशा वेळेस शासन त्या वित्तीय संस्थेची मालमत्ता जप्त करेल। पुढे बघू, या लक्षात येईल तुमच्या बघा। सॉरी, मालमत्ता जप्त कधी करू शकतं हे समजलं का? ऑनलाईन वाले सांगा बरं, मालमत्ता तुम्ही पण सांगा। मालमत्ता जप्त कधी करेल? या तीन गोष्टी महत्वाच्या, तिघ गोष्ट पाठ करून ठेवायच्या। ओके, हा, त्यानंतर पुढची गोष्ट बघा। पुढची गोष्ट म्हणजे याचं पोटकलम 2 आहे। पोटकलम 2 काय म्हणताय बघा की कोणतीही वित्तीय आस्थापना ठेवीदारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ठेवीदारांना हानिकारक ठरेल अशा पद्धतीने बुद्धिपुरस्सरपणे काम करीत असल्याचे शासनाला वाटत असेल, तर अशा बाबतीत आणि कोणतीही वित्तीय आस्थापना ठेवी परत करण्याची किंवा आश्वासन दिलेले व्याज लाभ देण्याचा किंवा स्वीकारलेल्या काय आहे ठेवींच्या मोबदल्यात ठरलेल्या सेवा देण्याचे जर का समजा ती वित्तीय आस्थापना त्यासाठी असक्षम ठरत असेल, असं जेव्हा शासनाला वाटेल तेव्हा शासन त्याची लेखी कारणे नमूद करेल। मुद्दा क्रमांक 2 काय म्हणतंय तेच, जेव्हा केव्हा राज्य शासनाला असं लक्षात येईल की कोणतीही वित्तीय आस्थापना विशिष्ट ठेवीदारांच्या ठेवीच्या मुदतीनंतर त्यांची व्याज, लाभांश किंवा इतर कोणताही फायदा किंवा सेवा देण्यात जर का असक्षम ठरतंय, तर राज्य शासन तसे लेखी कारणे नमूद करेल आणि ती लेखी कारणे नमूद केल्यानंतर एक, वित्तीय आस्थापनेने, बघा ही गोष्ट महत्वाची आहे की वित्तीय आस्थापनेने गोळा केलेल्या ठेवीमधून उपलब्ध असलेला पैसा। 2, वित्तीय आस्थापनेच्या कोणत्याही सदस्याने स्वतःच्या किंवा अन्य व्यक्तीच्या नावाने संपादन केलेली मालमत्ता। 3, अशी कोणतीही बाब उपलब्ध नाही असं किंवा लोकांच्या ठेवी परत करण्यास पुरेशी नाही असे दिसून येत असल्यास। हा बघा, आता पुढचा मुद्दा काय म्हणतोय की जी कोणतीही वित्तीय आस्थापना आहे ती वित्तीय आस्थापना लोकांच्याकडून त्यांनी घेतलेली जी ठेव आहे त्या ठेवीमधून लोकांचे पैसे परत करण्यास असक्षम आहे, किंवा वित्तीय आस्थापनेच्या सदस्याने स्वतःच्या नावाने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या नावाने जी कोणती मालमत्ता खरेदी करून ठेवलेली आहे अशा प्रकारची मालमत्ता देखील शासन जप्त करेल। आणि जप्त केल्यानंतर जप्त कोणाकोणाची मालमत्ता होईल ते बघा, संबंधित आस्थापनेची किंवा तिचा प्रवर्तक, संचालक, भागीदार, व्यवस्थापक किंवा सदस्य यांची असलेली अन्य खाजगी मालमत्ता देखील जप्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे। मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर वित्तीय संस्था दिवाळखोरीत गेल्यास राज्य शासन मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊ शकते का? दिवाळखोरीत गेल्यास म्हणजे काय? हा तोच प्रकार आहे ना। दिवाळखोरी म्हणजे काय? दिवाळखोरी याचा अर्थच तो आहे की जेव्हा केव्हा दिवाळी निघणे म्हणजे काय असतं की एखादी संस्था असक्षम आहे, ती पात्र नाहीये, अपात्र झाली, आता आमच्याकडे पैसेच नाही आहेत बाबा, काय करायचं करून घ्या, किंवा मग देतो करतो वगैरे असे जे असतात ना, विशिष्ट मुदत संपल्यानंतर ठेवीदार असं तर नाहीये हो हा पैसे म्हणा किंवा सेवा म्हणा किंवा कुठलाही प्रकारचा फायदा म्हणा, हे बघा मी आधीच सांगितलं कोणतीही वित्तीय संस्था आहे ती प्रत्येक वित्तीय संस्था ही फक्त पैशांशी निगडीत किंवा पैशांशी संबंधित नसते,
काही वित्तीय संस्था या लोकांना पैसे परत करण्याच्या बोलीवर ठेवी स्वीकारतात. काही वस्तू, जसं मी तुम्हाला सांगितलं की LED देऊ, कार देऊ, घोडा देऊ, या सगळ्या गोष्टी. आणि काही व्यक्ती जे आहेत, काही ज्या संस्था आहेत त्या सेवा पुरवण्याच्या अटीवर ठेवी स्वीकारतात ना. मी तुम्हाला बोललो आधीच शिकवताना आपल्या स्टार्ट पॉईंट की तुम्हाला आम्ही तीर्थयात्रेला घेऊन जाऊ, तुम्हाला आम्ही दिल्ली घेऊन जाऊ, हे घेऊन जाऊ, ते घेऊन जाऊ, या सेवा. म्हणून आपण सर्व शब्दांचा उपयोग करतोय, सर्व समावेशक उपयोग आपण विचार करायचा, फक्त पैसेच नाही. कोणत्याही वित्तीय संस्थेने लोकांचा आर्थिक फायदा म्हणजे आर्थिक जो त्यांचा एक्सचेंज मनी जे आहे म्हणजे ठेवबद्दल येणारी, मग त्याच्यात व्याज आलं, लाभांश आला आणि फायदा आला, त्यानंतर कोणतीही सेवा आली किंवा त्या पैशांच्या बदल्यात कोणतीही वस्तू आली, या सगळ्या गोष्टी देण्यात जेव्हा कोणतीही वित्तीय संस्था असमर्थ असेल, असक्षम असेल, तेव्हा तिच्या सगळ्यात पहिले ती बिल्डिंग सील आउट करतात. ती बिल्डिंग सील आउट केल्यानंतर जर समोरच्या ठेवीदारांची रक्कम पूर्ण होणार असेल तर ठीक, नाही तर ती बिल्डिंग म्हणजे त्यांची जी इमारत असते का, तिला थोडक्यात त्यांची शासकीय इमारत त्यांच्यापुरती ती त्यांची इमारत, ती इमारत जप्त केल्यानंतर तिचा लिलाव होईल. आणि जरी त्या लिलावाच्या रकमेतून पैसा पूर्ण होत नसेल, ठेवीदारांची रक्कम पूर्ण होत नसेल, तर त्या आस्थापनेची किंवा तिचा प्रवर्तक, संचालक, भागीदार, व्यवस्थापक किंवा सदस्य यांची असलेली अन्य खाजगी मालमत्ता इत्यादी जप्त करण्याचा अधिकार आहे. आणि असं पण नाही आहे की आज जप्त केलं उद्या विकून दिली, असं नसतं. तुम्हाला चांगलं माहिती, जप्त करण्याचा अधिकार शासनाला आहे. कोणाकोणाची मालमत्ता जप्त करण्यात येईल तर या लोकांची, हे सगळे लोक, हे पण पाठ करून ठेवायचं, ही पण महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, हां, ही गोष्ट पाठ करून ठेवायची, ही लक्षात असणं गरजेचं आहे. संबंधित वित्तीय संस्थेने जर का पैसे परत करण्यात काही कसुरी केली तर या लोकांची म्हणजे त्या संस्थेशी संबंधित या सर्व लोकांची मालमत्ता जप्त करण्यात येईल. आणि ती मालमत्ता जप्त करून त्यांना तशी लेखी नोटीस देण्यात येईल, त्यांना मुदत देण्यात येईल. आणि त्या मुदतीच्या आत जर त्यांनी पैसा परत केला नाही तर यांची खाजगी मालमत्ता पण विकून देण्यात येईल, पण लोकांचे पैसे लोकांना परत करण्यात येईल. ही जबाबदारी कोणाची? राज्य शासनाची. ओके. आणि आजच्या टॉपिकचा शिकवण्याच्या बाबतीतला आपला शेवटचा मुद्दा आहे की जिल्हा अधिकारी या कायद्यानुसार जिल्ह्यातील तक्रारी स्वीकारण्यास सक्षम असेल. जिल्हा अधिकारी या कायद्यानुसार जिल्ह्यातील या वित्तीय संस्थांच्या विरुद्ध तक्रारी स्वीकारण्यास सक्षम असेल जिल्हा अधिकारी. ओके. उपजिल्हाधिकारी आता इथं येत नाही. उपजिल्हाधिकारी सक्षम अधिकारी जर असं विचारलं कलम 2 अ नुसार सक्षम प्राधिकारी कोणाला म्हणावं? सक्षम अधिकारी. तर मात्र उपजिल्हाधिकारी किंवा त्याच्यापेक्षा वरील दर्जाचा अधिकारी म्हणावं. ओके. आता एक गोष्ट महत्वाची जी मला वाचन करताना वारंवार लक्षात येते, आयोग इतकं डीप विचारणार नाही, नाही म्हणजे नाही, पण आपलं काम आहे, आपण शिकून घेतोय तर कोणतीच गोष्ट आपण सोडायची नाही. एक महत्वाची गोष्ट बघा, जिल्हा अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यावर तो त्यावर अहवाल तयार करून शासनाला पाठवेल. बघा काय म्हणतोय मी, कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी तो अहवाल शासनाला पाठवेल आणि त्याला प्राप्त झालेल्या तक्रारीची एक प्रत संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस अधीक्षक, हे चुकलंय, जिल्हा पोलीस अधीक्षक, ओके, अधीक्षक घ्या, हां सॉरी हे चुकलेलं आहे ना. ओके, हां, जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठवेल. भागीदार व विश्वजित बागुल, तो शब्द काही मला कळत नाही तुमचा, प्लीज एकदा मला सांगा, व्यवस्थित टाईप करून सांगा. बघा मुद्दा काय आहे, या कायद्यानुसार जिल्ह्यातील तक्रारी स्वीकारण्यास सक्षम प्राधिकारी कोण? जिल्हाधिकारी. भागीदार व सदस्य. आता कसं असतंय, साधी गोष्ट आहे, भागीदार व सदस्य यांचे अनेक अर्थ निघतात. सदस्य कोणत्या अर्थाने, एखाद्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा सदस्यत्व स्वीकारतो आहे, आपण त्या ठिकाणी कोणत्या मर्यादेत सदस्यत्व स्वीकारतो आहे हे त्या विशिष्ट प्रसंगावर किंवा त्या संस्थेवर डिपेंड करत आहे. असं आपण त्याचा सहजासहजी असा अर्थ नाही लावू शकत, असं नाहीये. तुम्हाला शेअर होल्डर हा प्रकार माहिती आहे. शेअर होल्डर त्याचे पर्सेंटेज असतात. समजा एक टाटा इंडस्ट्री आहे, टाटा इंडस्ट्रीचा मी शेअर होल्डर आहे, मग मी काही त्यांचा भागीदार झालो का? नाही, भागीदार झालो, पण भागीदार किती ते पर्सेंट असतं. मी जितक्याचा शेअर्स खरेदी करणार, मी जितका पैसा त्या ठिकाणी गुंतवणार,
तितकाचा मी शेअर होल्डर झालो, ओके, तितकाचा भागीदार मी झालो, असं स्पेसिफिक काहीच नाही आहे. भागीदार व सदस्य यांच्यामध्ये असा कोणताही विशिष्ट फरक सांगता येणार नाही. ओके, विषय आपला असा चालला आहे की जिल्हाधिकारी या कायद्यानुसार तक्रारी स्वीकारण्यास सक्षम प्राधिकारी असेल. जिल्हाधिकाऱ्याला अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तसा लेखी अहवाल जिल्हाधिकारी तयार करेल आणि राज्य शासनाला तो अहवाल पाठवेल आणि त्याला प्राप्त झालेल्या तक्रारीची एक प्रत संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांना जिल्हाधिकारी पाठवेल. या ठिकाणी आपण आज रोजी आपल्या 4 गुणांचा जो कायदा आहे, ज्याला आपण म्हणूया महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 हा अभ्यासलेला आहे. आपण या 1.5-2 तासाच्या अवधीत बऱ्याच गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र पुस्तकातून जो अभ्यास करतोय त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त प्रस्तावनेशी अनुषंगिक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मी आपल्याला या ठिकाणी शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. त्यांच्यावर जास्तीत जास्त फोकस करायचा प्रयत्न करा. आयोगाने आजपर्यंत काय विचारलेलं आहे ते प्रश्न व्यवस्थित बघा, त्यानुसार आयोगाचा आवडता ओके थँक्यू जिल्हाधिकारी शासनाला म्हणजे कोणत्या अधिकारी हे बघा संतोष गुरव सर, काय असतं माहिती का, शासन कसं तयार होतं बरं, तुम्हाला आयोग असं विचारणार नाही की जिल्हाधिकारी तो अहवाल शासनाला पाठवेल म्हणजे कोणाला पाठवेल. अहो आता त्या संबंधित राज्य शासनाने जी कोणती शासकीय मंडळी नेमली असेल त्यांना पाठवेल. मी तुम्हाला तुमच्या मुद्द्याला खोडत नाही, परंतु तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारचे उटपटांग प्रश्न निर्माण करू नका. स्वतः कन्फ्यूज होणार, अभ्यासापासून दुर्लक्ष होणार. आपण जोपर्यंत फौजदार होत नाही, PSI होत नाही, तोपर्यंत फक्त आयोगाचा अभ्यासाचा विचार करा, बाकी सगळ्या 12 भानगडी नंतर करू. यांचा प्रश्न आहे की जिल्हाधिकारी शासनाला म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याला, असं नाहीये. आपण शासनाकडे तक्रार केली म्हणजे काय मुख्यमंत्र्याला तक्रार केली का उपमुख्यमंत्र्याला, पोलीस खात्याची तक्रार आहे ती गृह मंत्रालयाशी, म्हणजे डायरेक्ट दिलीप वळसे पाटलांना आपण तक्रार करत नाही. गृह सचिव असतात, त्या गृह विभागातले अनेक लोक असतात. प्रत्येक व्यक्ती शासन म्हणजे सरकार असते हो, प्रत्येक व्यक्ती शासन म्हणजे सरकार असते. ठीक आहे, हां ओके. संतोष सर काय करा माहिती का, आयोगाचा जो फोकस आहे ना त्या गोष्टीवर आपण पण फोकस करून टाका. ओके थँक्यू कविता मॅम. हां आता आपण बघणार आहोत आयोगाने याच्यावर काय प्रश्न विचारलेत. ओके आयोगाने काय विचारलंय ते बघूया. बघा आता आयोगाचा प्रश्न आहे, याची उत्तर आपण इथंच बोल्ड करून दिली आहेत. आयोगाने 2017ला विचारलाय की महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण अधिनियम 1999चा खालीलपैकी उद्देश कोणता आहे. वित्तीय आस्थापना निर्माण करणे, उच्च व्याज उपलब्ध करणे, महाराष्ट्रात एकसारखी वित्तीय पद्धती आणणे. याचं उत्तर आहे वित्तीय आस्थापनांच्या ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे. उद्देश ज्याला आपण म्हटलं होतं की प्रस्तावनेवर प्रश्न विचारलेला आहे, प्रस्तावना. ठीक आहे, हा भाग कलम 2चा नाही, कलम 3चा नाही किंवा कलम 4चा नाही, हा भाग आहे प्रस्तावनेचा. ओके त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबतचा कायदा 1999च्या कलम टिंब मध्ये ठेवी परत करण्यास कसूर केल्यास मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. कोणत्या कायद्यानुसार, कलम 4 नुसार. ओके हे आयोगाचे प्रश्न आहे, आपल्या माहितीसाठी तुम्ही मेन्शन करा, त्याला दिसतंय तरी मेन्शन करा. बघा आपण जी व्याख्या बघितली, मी तुम्हाला काय सांगितलं की ठेव ही जी व्याख्या आहे या कायद्याच्या कलम 2क नुसार, त्याच्यामध्ये फक्त हे 3 शब्द महत्वाचे आहेत, व्याज, लाभांश आणि फायदा. हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. या 3च्या पलीकडे कोणतीही गोष्ट ठेव या व्याख्यात येत नाही. ओके हां आयोगाने तसा प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र ठेवीदारांच्या कलम 99च्या कलम 2 नुसार ठेव या शब्द प्रयोगामध्ये खालील कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही. प्रतिभूती ठेवचा. ओके प्रतिभूती ठेवचा ठेव या व्याख्येत समावेश होत नाही. ओके नंतर बघा की महाराष्ट्र ठेवीदारांच्या संरक्षण अधिनियमांच्या कोणत्या कलमाखाली वित्तीय संस्थेने ठेवी परत देण्यास कसूर केल्यास कारवाई करण्यात येईल. आता काय उत्तर येईल त्याचं, व्हेरी गुड, कलम 4 ठेवी परत करण्यास कसूर केली तर मालमत्ता जप्त करण्यात येते. ओके पुढचं कलम बघा, वित्तीय संस्थेने ठेवी परत देण्यास कसूर केल्यास
महाराष्ट्र ठेवीदारांच्या संरक्षण अधिनियमाच्या कोणत्या कलमाखाली कारवाई करण्यात येईल? कलम कुठे गेलाय? कलम 4. ओके, कलम 4 वर पुन्हा प्रश्न आला. आणि बघा पुन्हा एकदा प्रश्न आहे की MPID कायदा 1999 मध्ये पैशांसंबंधी संस्थांना त्यांच्या लबाड हलगर्जीपणासाठी कोणती शिक्षा सांगितली आहे? बघा मी सांगितले ना तुम्हाला की शिक्षा विचारण्याची पद्धत आता आयोगाची बदलत चालली आहे. शिक्षा कशी विचारली आहे? संबंधित व्यक्तीला 6 वर्षापर्यंत तुरुंगवास. एखाद्या वेळेस आपण घाईघाईमध्ये असतो, आपल्याला माहिती आहे की कलम 3 नुसार 6 वर्ष कारावास आहे, अतिघाई संकटात नाही. MPSC फक्त अशाच प्रकारचे प्रश्न निर्माण करते की ज्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ. ठीक आहे, पण आपण बी MPSCला दाखवून द्यायचं की आम्ही एक चांगला अधिकारी होण्यासाठी पात्र आहोत. अशा प्रकारचे प्रश्न आम्ही चांगल्या पद्धतीने क्रॅक करू शकतो. घाई करून कोणीतरी 1 नंबरचा पर्याय टिक केला असतं पुढे चाललं असतं. मग घरी येतो आणि घरी आल्यावर आपल्याला समजतं अरे यार याचं उत्तर 4 कसं काय दिलं आयोगाने, चुकवलं कसं काय. मग आपण पर्याय बघतो, मग पर्यायामध्ये आपल्याला दिसतं संबंधित व्यक्तीला ₹1 लाख रुपयापर्यंतचा दंड, पैशांसंबंधी संस्थांना 1 लाख रुपयापर्यंतचा दंड, आणि मग म्हणतो आपण वरील सर्व बरोबर आहेत. अशा प्रकारच्या जास्तीत जास्त चुका महाराष्ट्र राज्यातील MPSCचे विद्यार्थी करतात. घाई करतात, प्रश्न पूर्ण वाचत नाही, उत्तर एकदम घाईघाईत वाचतात, उत्तर अत्यंत घाईघाईत क्लिक करतात. बस. तुम्ही किती वर्षापासून अभ्यास करता याला काहीही अर्थ नाही. तुम्ही त्या 90 मिनिटात स्वतःला आयोगासमोर कसं प्रेझेंट करतायत, त्या हॉटसीटवर तुम्ही स्वतःला कसं हँडल करतायत याच्यावर तुमची पोस्ट ठरते. ओके, हां, या ठिकाणी आपण आयोगाचे प्रश्न बघितलेले आहेत. आता संध्याकाळी म्हणा किंवा उद्या म्हणा तुम्हाला आर्म्स ॲक्ट आणि MPID या दोघं ॲक्टवर जे सराव प्रश्न आहेत ते टाकून देण्यात येतील. चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्हालाही विनंती आहे की अभ्यास करताना मी जे प्रश्न सराव म्हणून दिलेत ते आणि आयोगाने जे प्रश्न विचारले ते, हे जर का प्रश्न तुम्ही तोंडपाठ करून टाकले, पद्धतशीर सॉल्व करून टाकले, तुमचा एकही मार्क चुकणार नाही याची शाश्वती मी देतो. आयोगाने जे विचारलंय ते तर आहेच. आयोग जे विचारत नाही किंवा आयोगाने जे विचारलेलं नाही किंवा आयोग जे विचारू शकतं त्या गोष्टींचा अभ्यास मी केला आहे आणि ते प्रश्न तुम्हाला निर्माण करून दिलेत. याच्या पलीकडे हो 90 मिनिटात पेपर सोडण्याची जी कला आहे तीच कला खरी महत्वाची. बाकी तुम्ही किती अभ्यास करताय त्याला काही अर्थ नाहीये. ओके, ठीक आहे. ऑनलाईन टेस्ट असेल का सर? हो, ऑनलाईन टेस्ट असेल. तुम्ही ऑनलाईन टेस्टच ती जशी आपली प्रीवर आहे ना सेम त्या प्रकारची टेस्ट असेल. प्रत्येकाने जितक्या जास्त वेळेस ती टेस्ट सोडवता येईल तितक्या वेळेस ती टेस्ट सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे तुमचे ते प्रश्न पाठ होऊन जातील. ओके, हां, आपण या ठिकाणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण प्रस्तावना बघितली, कलम 2 बघितलं, कलम 3 बघितलं, कलम 4 बघितलं. ठीक आहे, एक 5 मिनिटात आपण रिव्हिजन करूया. आपण सर्वात आधी कायद्याचं नाव बघितलं, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांमधील हितसंबंधांचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999. कायद्याचा उद्देश बघितला. कायद्याचा उद्देश बघितला की ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे. दुसरा उद्देश बघितला की कायद्याच्या या अशा प्रकारच्या वित्तीय संस्थांच्या तत्वशून्य कारवायांना आळा घालणे, ही एक गोष्ट बघितली. त्यानंतर आपण कलम 2 बघितली. सर क्लासचा टायमिंग फिक्स काय आहे? या गोष्टी तुम्हाला कदम सरकड होतील. ओके, माझा त्या टायमिंगशी वगैरे माझा काही वैयक्तिक रिलेशन नाही. तुम्ही कदम सर किंवा शिंदे सरांसोबत बोलू शकता त्या विषयावर. ओके, आपण कलम 2 बघितलं. कलम 2 मध्ये सक्षम प्राधिकारी, कलम 5 प्रमाणे उपजिल्हाधिकारी. 2B बघितली, विशेषित न्यायालय. विशेषित न्यायालय म्हणजे या कायद्याच्या कलम 6 नुसार. ठेवची व्याख्या बघितली. व्याज, लाभांश किंवा फायदा या गोष्टींच्या बदल्यात ज्या कोणत्याही सेवा पुरवण्यासाठी व्यक्ती किंवा संस्थेने स्वीकारलेली जी रक्कम राहते ती रक्कम म्हणजे ठेव. त्यानंतर आपण बघितली वित्तीय संस्था. वित्तीय संस्था म्हणजे काय बघितली? अशी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था जी कोणत्याही प्रकारचे मोबदल्याच्या स्वरूपात लोकांकडून ठेव स्वीकारते ती वित्तीय संस्था. त्यानंतर आपण बघितलं शासन. शासन म्हणजे महाराष्ट्र शासन. ओके, त्यानंतर आपण बघितलं वित्तीय संस्थेने केलेली कपटपूर्ण कसूर. वित्तीय संस्थेने केलेली कपटपूर्ण कसूर म्हणजे काय? एखाद्या ठेवीदाराने ठेवलेल्या ठेवीबद्दल त्याची ठेव पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला ठरल्याप्रमाणे लाभ, व्याज किंवा फायदा देण्यास ती वित्तीय संस्था जर का कसूर करत असेल त्याला कपटपूर्ण कसूर म्हणावं. ठरल्याप्रमाणे वस्तू देण्यात जर का ती कसूर करत असेल तर तिला कसूर म्हणावं.
ठरल्याप्रमाणे सेवा देण्यात जर का समजा कोणी असमर्थ ठरत असेल तर त्याला कसूर म्हणावं. याबद्दल शिक्षा सांगितलेली आहे. शिक्षा कोणाकोणाला? संबंधित आस्थापनेचा प्रवर्तक, संचालक, व्यवस्थापक, भागीदार आणि कर्मचारी, म्हणजे संपूर्ण आस्थापना. शिक्षा काय सांगितलेली आहे? प्रत्येक व्यक्तीला 6 वर्ष इतका कारावास, 1 लाख रुपये इतका दंड. ओके, 6 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड, आणि संबंधित वित्तीय आस्थापनेला देखील 1 लाख रुपये इतका द्रव्यदंड. ओके, त्यानंतर आपण कलम 4 बघितलं की कपटपूर्ण कसूर केल्यास मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाला. ठीक आहे. हा, जेव्हा केव्हा राज्य शासनाला या गोष्टीची खात्री पटेल किंवा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याला त्यासंबंधी कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त होईल, अशा वेळी जिल्हाधिकारी राज्य शासनाला कळवेल आणि राज्य शासन त्या संबंधित वित्तीय संस्थेची आस्थापनेची बिल्डिंग, आस्थापनेची सगळी मालमत्ता जप्त करेल. त्याच्यातून ती विकून लोकांच्या ठेवी परत करण्याचा प्रयत्न करेल. हो, गुड, असं लक्षात ठेवायचं. पवार म्हणतायत 3 नुसार कारवाई आणि 4 नुसार शिक्षा. ओके. हा, आणि त्यानंतर समजा ती वित्तीय आस्थापनेची, ती संबंधित संस्थेची बिल्डिंग म्हणा किंवा मालमत्ता ही विकून देखील जर रक्कम पूर्ण होत नसेल तर अशा वेळी त्या संबंधित वित्तीय आस्थापनेचा प्रवर्तक, संचालक, भागीदार, व्यवस्थापक, कर्मचारी या सर्वांची स्वतःच्या नावाने किंवा अन्य कोणी यांच्या नावाने अजून घेऊन ठेवलेली असेल, म्हणजे यांच्या नातेवाईकांच्या नावाने घेतलेली मालमत्ता ही देखील राज्य शासन जप्त करेल, तिची विक्री करेल आणि संबंधित ठेवीदारांची ठेव परत करण्याचा प्रयत्न करेल. ओके. यानुसार जिल्ह्यातील तक्रारी स्वीकारण्यासाठी सक्षम अधिकारी कोण असेल? जिल्हाधिकारी. जिल्हाधिकाऱ्याला जेव्हा केव्हा अशा प्रकारची कोणतीही तक्रार भेटेल त्यावर जिल्हाधिकारी तसा अहवाल तयार करेल, तो राज्य शासनाला पाठवेल आणि त्याची एक प्रत संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांना पाठवेल. आयोगाने सोडवलेले प्रश्न आपण बघितले. 6 प्रश्न आजपर्यंत आयोगाने घेतलेले आहेत. ते 6 प्रश्न वारंवार बघा. त्यानंतर आपण याच्यावर आता जी आपल्या लेक्चर नंतर जी टेस्ट टाकणार आहोत ती टेस्ट अवश्य सोडवा, पुन्हा सोडवा. आजच्या लेक्चरबद्दल किंवा शिकवण्याच्या पद्धतीबद्दल कोणाला काही शंका असतील, काही सजेशन्स असतील तर मला कळवा. ओके, थँक्स. उद्या पुन्हा भेटूया आपण सकाळी 6:30 वाजता ॲट्रॉसिटी ॲक्टसाठी. ओके, थँक्यू, बाय.